वडील म्हणजे जाऊ दे लावलं. म्हणलं तसं नाही. का लावलं सांगा? माझ्या बापाचं वाक्य माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे. माझा बाप म्हणला, येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितलेत, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलंय. मी त्या दिवशी माझ्या डायरीत वाक्य लिहिले की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. बाप. बापाला हिरो म्हणा. दलिंदर गाबडे हिरोला बाप म्हणाले. तो ते मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला बघा, आहे का नाही? रोहित शर्मा होता आणि हार्दिक पांड्या झाला. आमच्या गावचा पांड्या नाराज झाला. इमानदार न सांगतो, गावचा पांड्या जेवेच ना. त्याला म्हणलं, पांडू काय झालं? पांडू म्हणला, टीमचं चुकलं गड्या. रोहित सारखा कॅप्टन असताना हार्दिक पांड्याला कॅप्टन करणं मला काय पटलं नाही. मी म्हणलं, पांड्या तुला गावच्या टीम मध्ये घेत नाही. तुला गावच्या टीम मध्ये घेतलं तर तू 11 जणांच्या 11 टीम केल्यास. तू माणसात माणूस ठेवला नाहीस आणि तुला त्या टीमची चिंता पडली. आता 2-4 वर्षापूर्वी ती IPLचा खेळ आहे ना, मग ती पिवळी टीम कोणती रे पोरांनो? पिवळी CSK, चेन्नई सुपर. आणि त्याचा कॅप्टन कोण होता? धोनी. अहो सर, ती धोनी खेळता खेळता आऊट झालो. माझ्या मित्रानं स्टेटस ठेवलं, टायगर आता थकलाय. अरे बाप म्हणलो, टायगर थकलाय? मी म्हणलं, पिंजऱ्यात बंद करा त्याला. धोनीनं दुसरा मॅच जिंकला आहे, लगेच स्टेटस ठेवलं, टायगर अभी जिंदा है मेरे दोस्त. आणि बघता बघता धोनीनं ते ट्रॉफी जिंकली IPLची. ह्यानं स्टेटस ठेवलं, वर धोनीचा फोटो आणि खाली डायलॉग, बाप तो बाप असतोय. गाणं टाकलं मागं, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. आता ती माझा जवळचा मित्र होता म्हणून त्याला मेसेज केला, म्हणून काकाचं नाव महेंद्र आहे का? तुमचं आडनाव धोनी का रे? तुम्हाला असं काय विचारायला? 6 मारतो धोनी, गालात हसते साक्षी वहिनी, फटाकड्या नांदूर मध्ये कधी ऐकाव्या तिनं. धोनीच्या धावा. थांबा थांबा, जाऊ दे त्यांना, जाऊ दे. थांबा. भाऊ चळवणी करू नका, जाऊ दे. सरपंच, अध्यक्ष, उद्या असं कुणीच म्हणणार नाही की अविनाश भारतीच्या कार्यक्रमाला काळं कुत्र नव्हतं. असं कुणी म्हणणार? आपलं कपिल शर्माच्या नंतर आपणच आहे दादा. विराटनं किती धावा काढल्या, सचिननं किती काढल्या, वन डे मध्ये किती, 2020 मध्ये किती, वर्ल्ड कप मध्ये किती, कसोटी मध्ये किती, IPL मध्ये किती, सगळं पाठ करा रे. पण एकदा फक्त तुझ्या बापानं बागेतल्या या बांधावून त्या बांधावर आणि त्या बांधावून या बांधावर किती धावा काढल्या, एकदा मोजायला तयार हो. तुझ्या आयुष्याची मॅच टाय होणार नाही, आशावाद व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात काय अभद्र शब्द निघाला असेल तर माफ करा. बोलण्यासारखा प्रचंड मोठा विषय, इतिहास आणि प्रचंड मोठा विषय. जगलो वाचलो, वेळेची मर्यादा आहे, मला पुन्हा दूर जायचंय. जर जगलो वाचलो तर मी पुन्हा येईन कार्यक्रमाला, पुन्हा येईन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शाबास. यानंतर काळजातून टाळ्या वाजवा. श्रीराम साऊंड सिस्टीम, वा दादा, जोरात वाजवा. एकदा बी त्यांच्याकडे बघायची गरज पडली नाही, एकदा बी. पण सिस्टीम चांगली असली की फायदा बी आणि तोटा बी आहे. फायदा असा आहे, मला येतो आनंद. तोटा असा आहे, लोक लांब बसते तो अंधाराने पण अडचण नाही, बसले. यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी, सगळे पुरुष. इतकं लबाड वागत जाऊ नका हो. मी म्हणलं सगळे पुरुष टाळ्या वाजवतील, मग ज्यांनी नाही वाजवले ते का टोल नाक्यावर उभे असतील का? चला वाजवा जोरात. शाबास. तुम्ही वाजवा आता ह्यांच्यासाठी. याला म्हणते ती इमानदारी. उगय का 1,500 महिना? आपल्याला आहे का 1000 तरी आहे का? आपल्याला आला का हप्ता आला? अशी एक तरी लढाई मला सांगा, महाराजाचं सैनिक जास्त आहे दुश्मनांचं सैनिक कमी आहे? सांगा मला लढाई. एकही लढाई नाही. प्रत्येक लढाईमध्ये महाराजांचं सैनिक कमी आहे आणि दुश्मनांचं सैनिक जास्त आहे. पण शेवट महाराज जिंकलेत आणि दुश्मन पळून गेलेत. का गेले? का गेले? एकच फरक होता साहेब, दुश्मनांचं सैनिक जास्त होतं. पण ते का लढत होतं माहिती का? त्यांना माहित होतं बादशाह सोबत लढलं ना आपल्याला अमानत भेटते, आपल्याला जहांगीर भेटते, आपल्याला नाणी भेटतात, पैसे भेटतात. म्हणजे आपला कशाचा प्रश्न सुटतो? दुश्मनांचं सैनिक लढत होतं पोटासाठी
आणि शिवाजी राजाचं सैनिक लढत होतं पोटापासून 1 इंच जी छाती आहे ना, त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी. म्हणून शिवाजी राजाचं सैनिक जिंकलं. उगच नाही जिंकलं, उगच नाही जिंकलं. म्हणून एक मध्यंतरी गाणं आलतं, आमची छाती र फौलादी, आम्ही शिवबाच्या औलादी. फौलादी छाती शिवबाच्या औलादी. अरे याच इकडं कन्हेरागड नावाचा गड आहे आणि त्या कन्हेरागडाचा गडपती आहे, त्या कन्हेरागडाचा किल्लेदार आहे. हा इतिहासात तुम्हाला कोणी सांगितलं माहित नाही. खाली बस, हसू नका. रामजी पांगेरा नावाचा मावळा आहे, रामजी पांगेरा. दुर्दैव समाजाचं काही मावळे लोकांना माहितीच नाहीत साहेब. रामजी पांगेरा नावाचा मावळा आहे, कन्हेरागडाचा गडपती किल्लेदार. आणि दिलेर खान नावाचा राक्षस महाराष्ट्रावर स्वारी करून आलाय आणि दिलेर खानाच्या सैनिकाची संख्या आहे 27,000 आणि रामजी पांगेराकडे मावळे आहेत फक्त 1200. त्या 1200तले 500 मावळे यानं गडावर ठुले आणि 700 मावळे सोबत घेतले. दिलेर खानाला आडवा झाला, आडवा. आणि दिलेर खानाला आडवा झाला, युद्ध सुरू झालं, हर हर महादेवची घोषणा झाली, कापाकापी सुरू झाली. आणि इतिहास सांगतो, भारतात महाराष्ट्रात मराठवाड्यात आपल्या या महाराष्ट्रात आलेला दिलेर खान आल्या पावली परत गेला. पुन्हा दिलेर खान महाराष्ट्रात आला नाही. पण या लढाईमध्ये एक घटना घडली. काय घटना घडली माहिती आहे? त्या कन्हेरागडाचा किल्लेदार रामजी पांगेरा शहीद झाला. रामजी पांगेरा शहीद झाला. हटा आलाय माझ्या अंगावर. रामजी पांगेरा शहीद झाला आणि ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. हो, महाराजांना कळालं दिलेर खानाच्या लढाईमध्ये कन्हेरागडाचा किल्लेदार रामजी पांगेरा शहीद झाला. अरे महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. लोक जगातलं सगळ्यात फालतू वाक्य मर्द को दर्द नाही होता. सगळ्यात फालतू वाक्य, सगळ्यात फालतू, मर्द को दर्द नाही होता. अरे इतिहासातले असे अनेक प्रसंग आहेत ज्या प्रसंगामध्ये माझा राजा धाय मोकलून रडला. कारण रडणं हे संवेदनशील मनाच्या माणसाचं लक्षण आहे आणि माझ्या राजा इतका मोठा संवेदनशील मनाचा राजा जगात दुसरा कुठलाच झाला नाही. राजाच्या डोळ्यात 1000 वेळा पाणी आलं, 1000 वेळा पाणी आलं. हो, 1000 वेळा. पुढं सांगेल मी. रामजी पांगेरा गेला, बातमी कानावर आली, महाराजांचे डोळे डबडबले. महाराजांनी सांगितलं आपल्याला रामजीच्या घरी जावं लागतंय. महाराज निघाले तिकडून. इकडं वाऱ्यासारखी बातमी आली, वाऱ्यासारखी बातमी रामजीच्या घरी आली आणि रामजीच्या घरच्यांना सांगितलं तुम्हाला भेटायला महाराज येत आहेत. आणि रामजीचा बाप, त्याचं नाव मारुती पांगेरा. मारुती पांगेरा म्हणला खरं सांगा महाराज येत आहेत का? तो म्हणला हो महाराज स्वतः येत आहेत तुम्हाला भेटायला. मारुती पांगेरानं म्हणजे रामजी पांगेराच्या बापानं मिटिंग घेतली. मिटिंग कशासाठी घेतली? सगळ्या लोकांना बोलवलं. त्याची माय उभी तिथं बसलेली होती, त्याची बायको तिथं बसलेली होती, भाऊ तिथं बसला होता, भाऊजाई, सगळे वस्तीवरचे परिसरातले सगळे लोक एकत्रित केले. आणि मारुती पांगेरा असा मध्य भागात उभा राहिला आणि मारुती पांगेरा स्वतःच्या बायकोकडून म्हणतोय, ए डोळ्यात पाणी आणायचं नाही. तुझा पोरगा माझा पोरगा, माझा रामजी, ए तुझा भाऊ रामजी, ए तुझा नवरा रामजी मेला नाही, शहीद झालाय. शहीद मरणं सोपं आहे, शहीद होणं प्रत्येकाच्या नशिबी नसतंय. डोळ्यात पाणी आणायचं नाही. आणि काय झालं, गेला तर गेला. अरे या निमित्तानं माझा राजा आपल्या वस्तीवर येणार आहे. माझा राजा कोण म्हणतंय? मारुती पांगेरा. मग स्वागताची तयारी करा. डोळ्यातलं पाणी राजाला दिसलं नाही पाहिजे. खबरदार कुणी रडाल तर तुम्हाला रामजीची शपथ आहे, कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. अरे काय माणसं होती. आणि महाराज आले ना, अख्खी वस्ती सजवली होती साहेब, अख्खी वस्ती. जयंती आल्यास आम्ही कसं सजवतो? सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए. शिवाजी महाराज येणार. परिसरात बातमी वाऱ्यासारखी पसरली. वाऱ्यासारखी लोक महाराजांना बघायला यायला. महाराज दिसतात कसे, महाराज चालतात कसे, महाराजांची नजर आपल्यावर पडावी, महाराजांना स्पर्श केलेली हवा आमच्या अंगाला लागावी, या उदात्त हेतून लोक आली. मारुती पांगेरा म्हणजे रामजी पांगेराचा बाप उभा आहे. महाराज पालखीतून उतरले. दादा महाराज चालत चालत वस्तीवर आले. वस्तीवर आल्याबरोबर महाराजांनी ओळखलं की हा रामजी सारखा दिसतो म्हणजे हा रामजीचा बाप असला पाहिजे. महाराज मारुती पांगेराच्या जवळ गेले. मारुती पांगेराला कडकडून मिठी मारली. महाराजांच्या डोळ्यातलं पाणी
मारुती पांगेराच्या पाठीवर पडलं. मारुती पांगेराच्या डोळ्यातलं पाणी महाराजांच्या पाठीवर पडलं. महाराज शांत झाले. महाराज खाली चटईवर साध्या साध्या घोंगडीवर बसले. हो, सगळी लोक महाराजांकडे एकटक नजरेनं पाहत होती. सगळीकडं थोडंसं दुःख होतं. महाराज आलेला आनंद होता. काय बोलावं काय सुचावं कळत नव्हतं. महाराज शांत होते आणि शांत विचारांनी महाराजांनी वर्णन केलं. तुमचा रामजी धाडसी होता, धाडसी होता रामजी. जोपर्यंत रामजी सारखे सरदार आमच्या दरबारात आहेत तोपर्यंत हिंदवी स्वराज्याकडे कोणी वाईट नजरेनं बघू शकत नाही, हा विश्वास आहे. महाराजांनी वाक्य वापरलं आणि मारुती पांगेरा बोलता झाला. ओ महाराज, अहो काय बोलतायसा? रामजी धाडशी नव्हता, रामजीपेक्षा तुम्ही धाडशी आहेसा. अफजल खान काय कमी फाडला होय तुम्ही? शाहिस्त्याची बोट काय कमी कापली होय? अहो एवढा औरंगजेब, सगळा देश त्याला घाबरतोय आणि भर दरबारात त्याचा अपमान करून तुम्ही तिथून तुरी देऊन निसटलात की महाराज. अहो ज्याचा मालक एवढा बहादर आहे की नाही, त्याच्या गड्यानं सुद्धा बहादरच असावं लागतंय महाराज. नवीन काही तर सांगा. कुठून येते ही प्रेरणा? पोटचा पोरगा मेलाय, पोटचा पोरगा, आणि तरी मारुती पांगेरा असं म्हणतोय. महाराजांच्या अंगामध्ये संचार सरतोय, महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि महाराज मावळ्याला इशारा करतात. मावळा सोन्या नाण्यानं भरलेलं ताट घेऊन मारुती पांगेराच्या समोर उभा राहतो. दादा, त्याच्यावरचं असं ते कापड काढलं जातं, बघितलं जातं तर काय मधी पैका आहे, मधी नान आहे, मधी सोनं आहे. आणि महाराज म्हणतात ही जहांगीर आम्ही तुम्हाला देतोय. अरे माझ्यासारखं कुणी असतं तर मनातल्या मनात म्हणलं असतं एवढंच का? मला वाटलं होतं हत्तीवर येतंय का काही की. हा, आम्हाला जर 30,000 ठरून 35 दिले का नाही द्या असं म्हणणं नाही, पण किती आनंद होईल, किती आनंद होईल. मी महाराज आहे हो. एखाद्या नेत्याने जर आमच्या कीर्तनात येऊन 500ची नोट दिली तर हे लाळ पडेपर्यंत त्याचं वर्णन करतो. साहेब म्हणजे स्वतःच पोरग मेलंय रे, राजा आलाय घरी, सोनं घेऊन आलाय. आणि मारुती पांगेरा म्हणतोय ओ राज, हे तुम्हासनी शोभत नाही बघा, तुम्ही हे असला आमासनी द्यायचं नाही. माझा रामजी शहीद झाला तुमच्या या पैशासाठी नाही, माझा रामजी शहीद झाला तुमच्या या सोन्यासाठी नाही, माझा राजा शहीद झाला, माझा रामजी शहीद झाला तो याच्यासाठी नाही. अरे माझा राजा एकाच गोष्टीसाठी शहीद झालाय बघा राज. माझ्या रामजीचा एकच म्हणणं होतं की शेवटचा श्वास आणि रक्ताचा थेंब ना थेंब हिंदवी स्वराज्याच्या कामी आला पाहिजे. त्या हिंदवी स्वराज्यासाठी माझा रामजी शहीद झालाय, त्याचा अपमान करू नका. पुढे फार गोड आहे. महाराज म्हणले तसं नाही, तुम्ही थकला, तुमचं कुटुंब व्यवस्थित चालावं म्हणून ही राजघराण्याकडून मदत आहे. तुमच्याच्यानं आता काय होणार आहे? राज, हलक्यात घ्यायचं नाही. मारुती पांगेरा ताड 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 मध्ये गेला, झोपडीतून एक इळा आणला, इळा हातात घेतला, मांडीवर थाप दिली. आणि रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा 70-75 वर्षाचा म्हातारा म्हणताय महाराज तुम्ही इमानामध्ये दिलेली जमीन आहे आणि हातामध्ये एवढी ताकद आहे, आणि आता तुम्ही भेटायला आल्यामुळं 10 हत्तीचं बळ आलंय. अरे मुरमाड मातीतून सुद्धा सोनं उगवून दाखवील, कारण ही शेतकऱ्याची औलाद आहे. मारुती पांगेरा शिवरायांना शब्द देतो. साधी प्रेरणा ही का लोक मेली हो, का मेली लोक? पावनखिंडीमध्ये जा कधीतरी. ए पोरो, पावनखिंड पिक्चर बघितला का? पुष्पा बघितला का? पुष्पा झुकेगा नाही, ते गाणं कोणतं होतं? तेरी झलक. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं साहेब. जेव्हा थिएटरमध्ये पुष्पा लागला ना दादा, तेव्हाच पावनखिंड लागला होता. PVRच्या स्क्रीन नंबर 1ला पुष्पा आणि PVRच्या 3 नंबर 2 नंबर स्क्रीनला होता पावनखिंड. आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव सांगू, पावनखिंड बघावा म्हणून टॅक्स फ्री केला, पावनखिंड बघावं म्हणून लोकप्रतिनिधींनी तिकीट फाडून दिले, तरी पावनखिंडीला लोक बसत नव्हती. आणि झुकेगा नाही साला म्हणणारा दलिंदर पिक्चर बघायला लोक गडबड करत होती. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा आम्ही मनातून बघतो, पण अख्ख्या औरंगजेबाच्या सरदाराला झुकवणारा राजाचा इतिहास बघायला आमच्याकडे वेळ नाही. हे समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्या पावनखिंड नावाच्या पिक्चरचा टीजर आलता भावांनो, तुम्ही सोशल मीडिया वापरणारी पोरं आहोत,
आणि टीजर असा होता, पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू एकीकडून उभा आहे आणि सिद्धी जोहर पलीकडून उभा आहे आणि सिद्धी जोहर म्हणतो अकेला खडा है काफिर डर नाही लगता. आणि बाजी प्रभूच्या मुखातलं एकच वाक्य व्हायरल झालं वाऱ्यासारखं. तो म्हणतो काफिर अकेला खडा है डर नाही लगता आणि बाजी इकडून म्हणतो चल हट. एकच वाक्य होतं, चल हट. 350 वर्षानं थिएटरमध्ये बसल्याच्या नंतर अंगावर काटा येतो. 350 वर्षापूर्वी पावनखिंडीमध्ये हा घटना घडली असेल तेव्हा दगडाच्या सुद्धा अंगावर काटा आला असेल. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? शिवराय म्हणजे साधी नीती नाही. सिद्धी जोहरनं महाराष्ट्रावर वेढा मारला. सगळ्यांना माहिती आहे की मित्र कंपनी इथं बसली म्हणजे एवढं उदाहरण देतो आणि मला थांबायचं कधी सांगा. वाणीला पूर्णविराम देऊ आपण. हा इतिहास मी बोलायला लागलो ना, मी किती वेळ बोलू शकतो, पण वेळेच्या मर्यादा आहेत. आता तुम्ही सगळे इथं मित्र मित्र धरून बसलेत ना, कसं काय मिळेल? आपापले मित्र धरून बसले ना, मोकळं सांगा ना. हे इकडं माग आपल्या आपल्या मित्राच्या बाजूला बसले. मग एक पोरग पुढं बसलो होतो, त्याला मागून एकानं मिस कॉल हल्ला, ते पुढून मागं जाऊन बसलो. कारण आपल्या आपल्या मित्रापाशी माणसं बसतात. कुठंही जाऊ द्या, मित्रापाशी बसायला बरं वाटतंय. बघा तुम्ही सगळे आपल्या आपले जवळचे मित्र इकडे मैत्रिणी बित्रिणी एकत्र बसल्या, बरोबर आहे का नाही? मित्र हा माणसाच्या सगळ्यात जवळचा असतो. कोण असतो? पण मित्र बी जरा चांगले करा आणि शिवचरित्रातली मैत्री शिका. शिवचरित्रातून दुसरं नाही शिकायचं. काय शिकायचं माहिती का? मैत्री शिकायची. मैत्री. शिवरायांची मैत्री कशी होती? लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन कधी पडलं? लॉकडाऊन 2000 नाही हो, नाही हो. अरे खरं लॉकडाऊन शिवचरित्रात पडलं रे. हे आता बरं, आताचं लॉकडाऊन पाळलं का लोकांनी? खरं सांगा सरपंच, तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी लॉकडाऊन पाळलं? कडक पाळलं का? अहो आमच्या गावामध्ये एक म्हातारा म्हणलं, लोक ऐकत नाही तो. शासनानं एवढा कायदा कडक केला तरी लोक घराच्या बाहेरच निघालेत. त्यांना म्हणलं बाबा तुम्हाला कोण म्हणलं? सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो तेव्हा बघितलं रे. अरे तू कायला गेला मग? उलट लॉकडाऊन मध्ये लोक चुकीचं वागलेत. एकटे असताना मास्क लावायचे, मित्र भेटल्यास काढायचे. लॉकडाऊन पडलं शिवरायांच्या काळात. सिद्धी जोहरनं गडाला वेढा दिला. हे जगातलं सगळ्यात पहिलं लॉकडाऊन आहे. आणि लॉकडाऊन म्हणजे आताच्या सारखं नाही, कभी बाहर कभी अंदर. लॉकडाऊन कसं कसं होतं माहिती का? अंदर से कोई बाहर ना जा सके, बाहर से कोई अंदर. ताप नव्हती. आणि किती दिवस? 6 महिने. अख्खा पावसाळा. आणि आताचा पावसाळा नाही, आताचा पावसा काय, सकाळी पाऊस, दुपारी ऊन, संध्याकाळी थंडी. पहिला पाऊस 6 महिने पडायचा. सिद्धी जोहरनं अख्खा पावसाळा अंगावर घेतला. गडावरचं धान्य संपलं आणि महाराज असे सिंहासनावर बसले चिंतेत. महाराजांचा एक मित्र आहे, महाराजांना भेटायला आला. महाराजांना मुजरा घातला आणि महाराजांना, आता मित्र दुःखात असलो की मित्र ओळखतो ना, आपल्या मित्राचं तोंड का पडलंय. मित्र समजा काय झालं, आमच्या गावात एका पोराचं लग्न जमलं सर. लग्न जमलं, लगेच 4-5 दिवसानं मोडलं. मी आमच्या गावाकडलं सांगायचं, इकडलं मोडलं. त्याला दुःख झालं. ते पोरगं डोंगरावर जाऊन बसलं होतं. आमच्यातल्या एका मित्राला कळलं ह्याला टेन्शन आहे. हे तिथं गेला आणि त्याला म्हणला, भावा ती ह्या लायकीचीच नव्हती, तिच्यासारख्या तुला 56 आणून देतो. आणि जे म्हणाले का त्याच झालं नव्हतं, ते 34चं होतं. पण मित्र मित्राला आधार देतो ना, मित्र मित्राला आधार देतो. इकडे बघा, महाराज थोडेसे टेन्शनमध्ये डोळ्यासमोर चित्रानं. महाराज सिंहासनावर बसले. महाराजांसमोर एक मावळा आला. त्या मावळ्यानं मुजरा घातला. आणि आता मित्राला खोटं खोटं हसवावं लागतं ना, म्हणून तो मावळा बोलायला लागला, अ राज ऐका की तुम्हाला एक सांगायचं. काय रे? लहानपणी का नाही आमच्या गावामध्ये सोंगाची शर्यत लागली होती. सोंगाची शर्यत? त्याचा काय संबंध आता? राजा ऐका की गावात सोंगाची शर्यत लागली, मी त्या शर्यतीत पहिला आलो. महाराज म्हणले त्याचा काय संबंध? अहो मी कोणाचं सोंग घेतलं होतं ते तरी विचारा. बरं कोणाचं सोंग घेतलं होतं? राज मी तुमचं सोंग घेतलं होतं आणि सगळी लोक म्हणत होती मी सेम टू सेम तुमच्यासारखा दिसतो. राज खरंच मी तुमच्यासारखा दिसतो का? महाराजांनी स्मित हास्य केलं आणि महाराज म्हणले, नाही रे, मी तुझ्यासारखा नाही, तू माझ्यासारखा नाही, आपण दोघं एकमेकासारखे दिसतो. हे मैत्रीचं नातं आहे. त्या मावळ्यानं मुजरा केला. मावळा निघून गेला. संध्याकाळी बैठक बसली. बैठकीमध्ये ठरलं की आता आपल्याला इथं थांबणं परवडत नाही. अन्नधान्य संपत चाललंय. अन्नधान्य खाण्या वाचून जर मावळे मेले तर मोठं पातक लागल. मग थोडं 4 पावलं मागे या, सिद्धीला निरोप द्या, तहाची बैठक घ्या, तह करून टाका आणि हा डाव सगळा आता मोडीस काढा. निर्णय ठरला. महाराज म्हणले ठीक आहे. सिद्धीला निरोप गेला. सिद्धीच्या सैनिकांनी जयघोष केला. सिद्धीचं सैनिक सगळं आनंद करायला लागलं. इकडे तयारी झाली. महाराज निघाले तहाच्या बैठकीला. तेवढ्यामध्ये महाराजांना भेटायला तो मावळा आला. तो मावळा म्हणला, राजा
राजा ऐका की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी तुमच्यासारखा दिसतो. हो बाबा दिसतो, पण आता ती बोलण्याची वेळ नाही. नाही महाराज, हीच ती वेळ आहे. काय, मी तुमच्यासारखा दिसतो ना, या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. मग तहाची बैठक होणार राज, तह होणार, पण तहाच्या बैठकीला तुम्ही नाही जायचं तर शिवाजी म्हणून मी जाणार राज. त्या मावळ्याचं नाव होतं शिवा काशीद. न्हावी समाजाचा तो मावळा होता. घटनाक्रम सगळ्यांना माहिती आहे. दोन गोष्टी सांगायच्यात. महाराज म्हणले नाही रे नाही शिवा, अरे साधं नाही, सिद्धी जोहर आहे तो, जो जहरपेक्षाही कहर आहे तो सिद्धी जोहर आहे, तो क्षणात तुला ओळखेल. तो म्हणला नाही नाही राज, आता या संधीचं सोनं केलं पाहिजे. तुम्हाला मैत्रीची आण, मैत्रीची. महाराजांचा नाईलाज झाला. महाराजांचा पोशाख अंगावर घेतला, 10 हत्तीचं बळ आलं. महाराजांनी कानातली कुंडलं काढली, कानात टाकली, त्याच्या अंगात आणखीन बळ आलं. महाराजांनी गळ्यातल्या माळी काढल्या, शिवा काशीदच्या गळ्यात टाकल्या. परत स्फूर्ती चढली. महाराजांनी स्वतःचा टोप काढला आणि शिवा काशीदच्या डोक्यावर टोप ठेवताना महाराजांच्या डोळ्यामधून पाणी वाहत आहे. आणि डोळ्यातले आसवं पाहत शिवा काशीद म्हणतोय, राज लहानपणापासून तुमच्या सोबत आहे, कधी डोळ्यात पाणी बघितलं नाही, आज तुमच्या डोळ्यात पाणी कसं काय? आणि महाराज म्हणले, मित्रा मरणाच्या दारात जातोयस रे, पुन्हा आपली भेट होणार नाही, नको जाऊ शिवा, नको जाऊ, अरे तुला मृत्यू भेटणार आहे, तू परत येणार नाहीस. आणि शिवा काशीद म्हणतो, ओ राज मेलो तर मरू द्या की, अहो जन्माला आलो तेव्हा शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय, मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. हे पुण्य काय साधं आहे, हे भाग्य काय साधं आहे. अरे शिवा काशीदनं स्वराज्य वाचवलं ना. लॉकडाऊन मध्ये शिवाजी महाराजांना मदत कुणी केली? मित्रानं केली ना. आणि आपल्याला लॉकडाऊन मध्ये मदत कुणी केली? मित्रांनीच केली ना. पण आपल्याला जास्तीत जास्त काय मदत केली? चुना, गाय छाप, 90 कळच ना. लॉकडाऊन मध्ये मित्रानं चुना दिला का चुना लावला? अरे असले मित्र करण्यापेक्षा आयुष्य समर्पण करून, मित्र असेच बनवा भावना. मित्र 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 कसा पाहिजे? माझा एक व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल झाला की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की रे मित्रा, तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रेन लांडग्याच्याच टेकड्या आहेत, तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना, कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. मित्र तसा करा, तसा करा मित्र. आताची मैत्री काय राहिली? माझ्या बड्डेला तू ही पार्टी, तुझ्या बड्डेला मग ही पार्टी. पण असे भंगार छापले येतात का नाही? दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस. एकानं तर लिहिलं, लाखो दिलो की धडकन, आणि गावची लोकसंख्या 1000. अरे लाखो दिला आले कुठून? मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय. आणि त्याला पोरी नव्हती म्हणते, हे दलिंदर मेलं कायचं काय. जरा लिमिटमध्ये मैत्री कशी असावी? एखादा मित्र डिप्रेशनमध्ये असेल ना, तर त्याला बाहेर काढणारी मैत्री असावी. शिवा काशीद गेले, पुन्हा वापस नाही आले साहेब. का मेले लोक? कशामुळं मेले लोक? काय समर्पण होतं? संपला इतिहास, माझ्याकडे वेळ नाही, संपली माझी वेळ. शिवरायांच्या सैनिकामध्ये, आणि शिवरायांसाठी फक्त सैनिक मेले हा इतिहास नाही. हा, सैनिकांनी लढणं इतिहास नाही, ड्युटीवर असणाऱ्या सैनिकांना लढणं याच्यामध्ये काही नवल नाही. सर्वसामान्य माणसं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मेले, तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं. साधी गोष्ट नाही. आणि या जगातलं पहिलं सैनिक आहे आई, हे आई, या जगातलं पहिलं सैनिक आहे. अक्षय तृतीयाला पूजा करून हातात तलवारी घेऊन हे निघायचे, आणि पुन्हा लगेच पेरणीच्या वेळेला हातातल्या तलवारी ठेवायचे, आणि गळ्यामध्ये हातामध्ये लगेच नांगर घेऊन फिरायचे. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात नांगर घेऊन लढणारी पहिली फौज छत्रपती शिवाजी राजाची फौज आहे. शेतकऱ्यांचा राजा उगं म्हणले का? शेतकऱ्यांचा राजा उगं म्हणले? शिवरायांच्या इतिहासात सांगितलं जातं, मिरचीच्या देठालाही हात लावू नका. बरोबर आहे? हे पुढचं आहे साहेब. माझ्याकडे काही आज्ञापत्र आहेत शिवाजी महाराजांचे, आणि त्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पहिली नोंद दिली. झालं बरं का? आपल्याकडे वेळ आहे ना सर? नाही, मला सांगा गड्या, माझं काही नुकसान नाही, मी आताही थांबलो तर तेवढंच देणार आहेत. पण झालं, संपलं. मिरचीचं देठ नंतर झालं. शेतकरीत ना आपण आधी रोप लावावं लागतं, रोप वाढावं लागतं, मग त्याला फुले यावे लागतात, मग त्याला मिरची यावी लागते, आणि मिरचीचं देठ वाढावं लागतं. नंतर डायलॉग आला, मिरचीच्या देठाला हात लावू नका. पण फक्त एवढा इतिहास नाही. आज्ञापत्रकामध्ये महाराजांचा पहिला संदेश आहे सैनिकांना. काय माहिती का? उभ्या पिकातून घोडे घालू नये. कारण पीक उभं असतं आणि त्याच्यातून घोडे गेले ना, पीक आडवं होतं, आणि पीक आडवं झालं ना, शेतकरी कधीच उभा राहू शकत नाही. हा विचार करणारा राजा शिवाजी राजा आहे. म्हणून शेतकरी मेले, शेतकऱ्यांनी सुद्धा समर्पण दिलं. गोविंद पानसरेंनी एक पुस्तक लिहिलं, शिवाजी कोण होता, आणि त्याच्यात एक घटनाक्रम मांडला. संध्याकाळची वेळ आहे, झालं, संपलं. संध्याकाळची वेळ आहे, आणि संध्याकाळच्या वेळेला थोडासा उजेड आहे, थोडासा अंधार आहे. त्याला आपल्याकडे म्हणतात झापड पडली. काय पडली? झापड पडली. झापडपडीची वेळ आहे, आणि 5-6 घोडेवाले घोड्यावर बसून गावाच्या दिशेने येत आहेत.
आणि हे एक शेताच्या बांधावर गवत कापणारं तरुण पोरग बघतंय. त्या तरुण पोराच्या लक्षात येईल तर काल परवा गावात दौंडी आलती. दौंडी असते ना गावात, काल परवा गावामध्ये दौंडी आलती आणि दौंडीमध्ये असं लिहिलं होतं, दौंडीमध्ये अशी घोषणा होती, ऐका हो ऐका, दुश्मन आता फार 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 हुशार झालाय. दुश्मन आता सोंग घेऊन गावात शिरतोय, पाहुण्याचे नावं सांगून गावात शिरतोय. गावात एखादा नवीन पाहुणा आला, गावात एखादा नवीन माणूस आला तर त्याची विचारपूस करा, त्याला ओळखीचा नसेल तर गावात येऊ देऊ नका. आणि ती घोषणा त्याला आठवली आणि त्यानं म्हणला, हे घोडेवाले कोणीच बघितलं पाहिजे. बांधावरचा तो पोरगा हातामध्ये इळा घेऊन घोड्यावाल्यांना थांबवतो. त्याला हटकणं म्हणतात आमच्याकडे, इकडे काय म्हणतात, जाणाऱ्या माणसं हटकीनं म्हणतात का, हटकीनं, आई हटकीनच म्हणतात का. किंवा एखाद्या जर कोणी बाजार निघाला आणि त्याला जर पोरग म्हणलं काय हटकनं लावलं सर महाग, हटकीत जाऊ नको म्हणतात का नाही. म्हणजे हटकीलं की काम होत असं आपला समज आहे ना. आता आपल्याकडे बी लोक हटकीत आहेत पण हलकट हटकीत आहेत. हो, गावात पाहुणे आले, पाहुण्याने पोरग बिरग बघितलं, पाहुणे गेले, हे निफाडला गेलेलं होतं, हे गावात आलं, ह्याच्या लक्षात आलं पलीकडल्या गलीत पाहुणे आले ते, त्याला बायकोनं सांगितलं त्याला पाहुणे आले ते म्हणजे कुठले होते. त्यानं व्हॉट्सअपच्या मोबाईलमधून नंबर काढला, व्हॉट्सअपच्या ग्रुप, पाहुण्याला फोन लावला, हॅलो आलता म्हणा गावात. पाहुणा म्हणलं हो आलता, मी नव्हतो, जरा मी निफाडला गेलो, जरा काम होतं, नाही तर आपली भेट झाली असती. ते मला आता काय, आता भेटीगाठी होत नाही पण कसं काय आलते, काय नाही उगाच सहज आलं. तसं नाही, कसं काय आलते सांगा ना, आता आपण जवळचेच पाहुणे. ते मला नाही आलतो सर, नाही तसं कसं सांगा ना कसं काय आलते. मग त्यानं सांगितलं काय नाही, ते तुमच्या पलीकडल्या गल्लीतला तो ह्यांचा मुलगा नाही का, आणि त्यांच्यासाठी आमच्या पुतणीचं स्थळ घेऊन आलते. असं आहे वय, बरं चांगले आहेत बरं का माणसं. इथून सुरू होते तिचं, माणसं चांगली आहेत बरं का. आता तुमची पोरगी काय ना आमची पोरगी काय, पाहुणे आता कोणाही पोरीचं चांगलंच व्हावं वाटतंय, पोरगं चांगलं बरं का, पण त्याच्या नोकरीचं काय खरं नाही बरं का. इथून सुरू झाले हलकं. नाही हो, आम्ही ऑर्डर बघितली, काढली ऑर्डर, आता सुरू होईल पगार. बरं शेत आहे, जमीन आहे चांगली, बरोबर जमीन मी दाखवली का, बरं हा ते वांदे सांगितलं का, अरे वांद म्हणजे वांद्यातली जमीन, एवढं बोलणार बा ते. शेवटी कसं आहे का, तुमची पोरगी काय ना आमची पोरगी काय, कोणी पोरीचं चांगलं छोडते देणारे तुम्ही, करणारे ते आम्हाला काय, पण पुन्हा म्हणून नाही की पाहुण्यानं सांगितलं नाही म्हणून सांगले. अरे दलिंद्रा, तुला कोण सांग म्हणलं, तुला कोण बोल म्हणलं, पण अशी हटकिणारे लई आहे. ते शेतकऱ्याचं पोरगा बांधावर उभा राहतंय, म्हणतंय घोड्यावाले थांबा, कुठं निघाले, कुठं जायचंय, कोणाकडे काम आहे. घोड्यावरला एक जण म्हणतोय, गड्या तू विचारणारा कोण, कोण म्हणजे मी या गावचा रक्षक आहे. गावचा रक्षक, आणि कधीपासून हे पद भरलं, काल परवाच भरलं, कुणी भरलं, शिवाजीराजानं भरलं, तू विचारणारा कोण. नाही मी या गावचा तरुण आहे, मला सांगितल्याशिवाय गावात जायचं नाही. घोड्यावरचा म्हणतो, अरे पण तो विचारतो कशाला, तो म्हणतो नाही तुम्हाला मी जाऊ देणार नाही, कारण मला माझ्या राजानं आज्ञा दिली आहे. घोड्यावाला हसायला लागला. घोड्यावाला म्हणला, ए कोण्या राजानं, शिवाजीराजानं. तुला, हो स्वतः, हो कधी, काल परवाच, कुठं, गडावर, तू गेलतास, हो बघितलंस का राजाला, हो कसा दिसतो राजा. पोरग राजाचं वर्णन करायला लागलो आणि वर्णन ऐकता ऐकता घोड्यावरले हसायला लागले. आणि हसणाऱ्या लोकांना तो घोड्यावाला बांधावरचा पोरगा म्हणतो, ए खबरदार, माझ्या राजाच्या नावानं हसायचं नाही. घोड्यावरचा एक जण खाली उतरायला लागतो, तो पोरगा म्हणतो, खबरदार जर पुढं आले ना तर तुमच्या चिंदड्या उडवील. आणि घोड्यावरचा दुसरा म्हणतो, ए गड्या अरे ऐकून घे की, ज्या राजाचं नाव सांगतोस आणि ज्या राजाचं वर्णन करतोस ना, तो दस्तूर खुद्द शिवाजी राजा तुझ्या समोर उभा आहे, जा राजाला मुजरा कर. तो पोरगा जातो, राजाला मुजरा करतो. सांगण्याचं कारण फक्त एकच आहे, ज्या पोरानं शिवाजी राजाला बघितलं नाही, ज्या शेतकऱ्याच्या पोरानं शिवाजी राजा दिसतो कसा, ज्या शेतकऱ्याच्या पोराला शिवाजी राजा बोलतो कसा, ज्या शेतकऱ्याच्या पोराला शिवाजी राजाची नेमकी छबी कशी आहे हे माहीत नसताना सुद्धा ते पोरग फक्त दौंडीवरनं स्वराज्यासाठी मरायला तयार होतं ना, तेव्हा स्वराज्य उभं राहतं साहेब. स्वराज्य उभं राहत नाही. त्या तमाम स्वराज्याच्या रक्षकांना, त्या तमाम स्वराज्याच्या मावळ्यांना मी काळजातून त्रिवार अभिवादन करतो. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणं शिवचरित्रातला हा भाग घ्या. आणि शेवटची एक विनंती करतो, आपल्या मायबापाला इज्जत देण्याचा संकल्प आज शिवजयंतीच्या निमित्तानं करा. त्याच पोराला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणायचा हक्क आहे, जो पोरगा आपल्या बापाच्या इच्छेसाठी आईच्या स्वप्नासाठी फिरतो. दादा माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला. आमचा दादा तामसवाडीला माझ्या कीर्तनाच्या साथीला होता. मी परवा आपलं कोणतं गाव आहे दादा, नाही तुमचं आहे रे, खांडगाव, हां तिथं आलो होतो मी व्याख्यानाला. महाराष्ट्रभर फिरतोय सर. झी टॉकीजला माझे आतापर्यंत 34 एपिसोड झाले. मी वाटत नाही महाराज, पण हाय. लोकाला महाराज म्हणले की 3 गोष्टी फिट आहेत. महाराज म्हणले की त्याची भली मोठी गाडी, बपक्या बॉडी, लांबलचक दाढी. आपली गाडी पलीकडे उभी, बॉडी तुमच्या समोर आहे, दाढी आता वाढवायला लागलोय कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. हा आपला बाप मला हो म्हणला म्हणून मी या क्षेत्रात आलोय दादा. मी माझ्या बापाच्या इच्छेसाठी फिरतो बरं का. मी माझ्या बापाच्या इच्छेसाठी फिरतो. झी टॉकीतला मी कीर्तनकार का झालो,
माझे वडील दुसऱ्याच्या अहो तुमच्या ह्या लासलगावच्या बाजारपेठमध्ये माझे वडील कितीदा तरी कांदे भरायला येत होते, कितीदा तरी माझे वडील इकडे कामाला येत होते. मी एका सालगड्याचं पोरग आहे. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात आई सालानं कमी होत कामाला होती. तिथं एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं, पाय धुवायला. आणि माझा बाप मला घरी म्हणतो तुला काय व्हायचं? मी म्हणलं मला इंजिनियर व्हायचं, मला पॉलिटेक्निक साईडला जायचं होतं. माझे वडील म्हणले ते इंजिनिअरिंग मला कळत नाही, आपली इच्छा आहे तू महाराज व्हावं. म्हणलं जमल का? वडील म्हणले जमत असलं तर इथं बसायचं नाही तर उठायचं. बापानं चॅलेंज दिली, ती चॅलेंज मी ॲक्सेप्ट केली म्हणून तुमच्या समोर उभा आहे भावानं, दुसरं काहीच नाही. आणि इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणं आहे, शिवचरित्रातून पहिला आदर्श घ्या. आपल्याला आपल्या बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करता आली पाहिजे. आणि ज्या पोरानं बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट केली ना त्याला यश भेटतं म्हणजे भेटतं. अरे झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला तेव्हा गावात पोरांनी बॅनर लावलं होतं चौकात, आणि बॅनरवर लिहिलं होतं मित्रा तुझं मनातून अभिनंदन. हे बॅनर माझ्या बापाच्या मित्रानं बघितलं. माझ्या बापाचा मित्र घरी जाऊन बापाला म्हणतो तुझ्या पोराचं बॅनर लागलंय चौकात. वडील म्हणले कशाचं बॅनर आहे? त्याला सांगता आलं नाही. ते म्हणलं तुझ्या पोराचा मोठा फोटो बाकीच्याची मुंडकी चिटकिली. आता त्याला काय सांगता येणार, साधा माणूस. वडील म्हणले बघावं लागते काय मॅटर आहे. वडिलांनी पायात बूट घातला, अंगात सदरा घातला, वडील निघाले दादा. 2 किलोमीटर चालत गेले दादा, 2 किलोमीटर. बॅनर असं चौकात लागलं होतं. माझे वडील असे बॅनरकडे एकटक बघत होते, एकटक. आणि येणारा जाणारा माणूस म्हणत होता अय काय बघताय? आणि माझा बाप बोलू शकत नव्हता. बाप फक्त इशाऱ्यानं सांगत होता बॅनरवर आहे ते आपलं पोरग आहे. त्या दिवशी माझ्या बापानं गावातल्या 100-200 लोकांना चहा पाजला भावानं. किती? 100-200. माझा बाप आहे तो. त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजला ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमधल्या सगळ्या खुर्च्या बॅनरकडे. सुर के पिओ नाही, देख के पिओ. पहिले देखो बाद में पिओ. एक जण मला मी चहा पित नाही, दूध घे. ते मला दूध पित नाही, कॉफी घे. ते मला कॉफी बी पित नाही, 15 रुपये घे. पण तू बॅनर, अरे पोरग बॅनरवर दिसणं बापासाठी आनंद आहे नाही. झी टॉकीजला माझा पहिला एपिसोड लागला. वडील घरी आले, इमानदारानं सांगतो शिवरायांची शपथ घेऊन हा जीवनात घडलेला प्रसंग आहे. माझे वडील आले, सोप्यावर बसले. त्या दिवशी आपल्या बापाची छाती अशी फुललेली होती एकदम. आनंदातच, हवेतच आपला बाप. हवेत म्हणजे हवेतच. ते 12th फेल नावाचा पिक्चर आला बघा. आणि मनोज शर्मा IPS झाले, गावाकडे फोन केला. बाप मला रुक मैं अभी आया. त्यांची आई म्हणली कहाँ निकले? ते म्हणले उस चौहान से जाकर कह के आता हूँ तूने मैं IPS के बाप के साथ पंगा लिया है. बापाला हवा असते. आणि एक वाक्य सांगू भावांनो, 25 वर्ष आपण बापाच्या जीवावर उड्या मारल्यात ना, आपल्या बापानं आपल्या जीवावर उड्या मारल्या पाहिजेत असं कर्तृत्व सिद्ध करा, बस बाकी काहीच नाही. अरे वडील मला टीव्हीवर बघत होते. माझ्या वडिलाला वाचता लिहिता येत नाही दादा. टीव्हीवर मी दिसतो, नावाची पट्टी आली. माझ्या बापाला वाचता येत नाही, पण माझा बाप माझ्या आईकडे बघून म्हणतो ए पोराचं नाव आलं टीव्हीवर. आई म्हणते मला दिसा नका बापा. मी त्या दिवशी एक गोष्ट शिकलो की अक्षर ओळख नसणारा बाप सुद्धा लेकाचं कर्तृत्व वाचू शकतो. वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले दादा. माझ्या बापानं गळ्यातला रुमाल काढला. माझ्या बापानं टीव्हीवरची धूळ पुसली, बरं का, धूळ पुसली. हळदी कुंकू आणलं, टीव्हीला लावलं. टीव्हीला आई अगरबत्ती ओवाळली माझ्या वडिलांनी. टीव्हीला सोप्यावर बसले. कीर्तन होईपर्यंत, कार्यक्रम होईपर्यंत निवांत बसले. आणि जसा कार्यक्रम झाला लगेच गावात. कसं वाटलं? हवा कसं वाटलं? अरे तुमच्या गावातलं एखादं पोरग जर पोलीसमध्ये लागलं ना, ट्रेनिंग व्हायच्या आधी बाप गावात म्हणते निटरा गोळ्या घालील पोरग पोलीसमध्ये. आता पोरग नुसतं पोलीसमध्ये लागलं की बाप लिस्ट काढतंय. कशाची माहिती का? कुणी कुणी आलेले पाहुणे परत पाठवलेत, कुणी कुणी कसं 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 केलंय, लिस्टच असती बापाकडं. वडील अख्या गावात फिरले. आई संध्याकाळी घरी आले ना, आम्ही जेवायला बसलो. आता कार्यक्रमामुळे मी जास्त दिवस घरी नसतो. आता मी जवळजवळ 6 तारखेला घर सोडलंय सर. 6 तारखेला आता घरी जायचा विषयच नाही. तुम्ही माझ्या गाडीजवळ या. 2 बॅग असे कपडे फुलं आहेत. एक वापरलेले, एक वापरायचे. कारण 28 दिवसात 39 व्याख्यान आहे तुम्हाला. 28 दिवसात 39 एवढं फिरायचं आहे. 15-15 दिवस घरी जात नाही. पण मी ज्या दिवशी घरी जातो ना, बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. कारण बापासोबत जेवण करणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पुण्य समजतो मी, सगळ्यात मोठं पुण्य. बापासोबत जेवायला बसलो भावांनो. आणि बोलता बोलता म्हणलं पप्पा टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावला आज? बापाला बोललं पाहिजे ना आपण. म्हणजे लावलं. म्हणलं तसं नाही. का बरं लावलं? आलं गड्यानो भगव वादळ आलं. गेलतो कुठं? गेलतं का कुठं? 350 वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर महाराजांनी भगवा झेंडा फडकवला. तेव्हापासून महाराष्ट्रात एक वादळ, ते म्हणजे भगवं वादळ. संपला विषय. आलं गेलं. 18 फेब्रुवारीला मेसेज, अय बाजूला व्हा, आमचा बाप येतोय. कुठून? निफाडून. अरे कुठून येतो तू हा बाप? बरं तू हा बाप निफाडून येतो, पण नीट येत नाही ना. शिवाजी महाराज येण्याचा आणि जाण्याचा विषय नाही.
शिवाजी महाराज येण्याचा आणि जाण्याचा विषय नाही. शिवाजी महाराज देहानं जरी आपल्या सोबत नसले ना तरी विचारानं कर्तृत्वानं कायम आपल्या सोबत आहेत. हा विचार मनामध्ये पेरा. मनात पेरा ही गोष्ट. रक्त चेंज व्हायले हल्ली. व्हायले का नाही रक्त चेंज? काही वाटतं भगवं रक्त नादाला लागणू. धनगराच्या पोराला वाटतं पिवळं पिवळं. बाबासाहेबाच्या अन्याला वाटतं निळं निळं. अरे रक्त पिवळं निळं भगवं. हा मी खरं बोलणारा माणूस. रक्त लालच असतं. ज्याला वाटतं आपलं रक्त चेंज झालंय त्यानं डॉक्टरला दाखवून घ्या. पांढऱ्या पेशा वाढल्या. निळ्यावाल्यांना वाटत असेल तर त्यांनी मग ऐका तुला मुक्का मार लागलाय. आणि ज्याला वाटते ना आपलं रक्त पिवळे त्याला तर कावीळ झालाय. कावीळ मोठ्या लेवलचा. अरे रक्त लालच असतं. विचार भगवा असतो. त्या विचारांचं पालन करण्याचा प्रयत्न करा ना. दिखावा नाही जमत साहेब, नाही जमत. मला परवा दिवशी एकाचा मेसेज आला. ते म्हणला काय कर व्हॉट्सअपच्या डीपीला शिवाजी महाराजाचा फोटो ठेव. आता सुरू झाले ना. मी लय रिअल बोलतो बरं का. त्याला म्हणलं नाही ठेवतो. तो म्हणलं ठेव ना. म्हणलं नाही यार नको. ते म्हणलं ठेव ना. नको नको. ते म्हणलं महाराजाच्या जीवावर कमवायला असं ठेवू ना. बोला का आता काही बोलते. मी म्हणलं तरी बी नाही ठेवतो. तो म्हणला का नाही ठेवत. आणि तुम्हालाही सांगतो का नाही ठेवत. मी प्रामाणिक माणूस आहे साहेब. माझं काही चुकत असेल तर मला माफ करा. पण मी जी भूमिका जगतो ना ती जगण्याची सांगतो तुम्हाला. 19 फेब्रुवारीला मी व्हॉट्सअपच्या डीपीला शिवाजी महाराजांचा फोटो लावणार. किती फेब्रुवारीला? 19 फेब्रुवारीला मी शिवाजी महाराजांचा फोटो डीपीला लावणार. 20, 21, 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत माझ्या व्हॉट्सअपचा डीपी शिवाजी महाराजांचा फोटो असणार. 25 तारखेच्या कार्यक्रमात कॅमेरामन माझा एक चांगला फोटो काढणार. तो फोटो मला इतका आवडणार की मग मी म्हणणार की आता आपला हा सुंदर दिसणारा फोटो भला की नाही पण तरी हा फोटो आपण कुठं ठेवला पाहिजे? कुठं ठेवला पाहिजे? डीपीला. आता डोळ्यासमोर आणा. पहिला व्हॉट्सअपचा डीपी आहे शिवाजी महाराजांचा आणि मला माझा फोटो व्हॉट्सअपच्या डीपीला लावायचा आहे. मग मी काय करणार? शिवाजी महाराजांचा ठेवलेला डीपी डिलीट करणार आणि नंतर माझा फोटो तिथं लावणार. जर माझ्या या कृतीमुळं छत्रपती शिवरायांच्या फोटोपेक्षा माझ्या चेहऱ्याला मी नकभर जरी महत्त्व देत असेल आणि माझ्याकडून त्यांना काढून टाकण्याचं जर पाप घडत असेल ना तर मी माझ्या राजाचा एवढा सुद्धा अपमान होऊ देणार नाही. हा विचार घेऊन जगणारा मी पोरगा आहे. हे जगणारा पोरगा. पण अवघड झाले हो. अवघड झाले. शिवाजी महाराज म्हणजे अंगावर गोंदायचं. हा गोंदा 100% गोंदा. पण त्याचं पावित्र्य राखणं होत असेल तर गोंदा. अहो साधी गोष्ट नाही. देवापेक्षा मोठं का मानतो आम्ही? डायलॉग येतो जयंती जवळ आली की 33 कोटी देवांपेक्षाही जास्त आम्ही अखंड हिंदुस्थानाच्या दैवताला म्हणजे छत्रपती शिवाजीराजाला मानतो. अखंड हिंदुस्थानाचं दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हणावं का हा पण मोठा प्रश्न आहे. मी कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलतो. मला एक जुने कीर्तनकार म्हणले हल्लीचे कीर्तनकार कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलतात त्यांचं भांडवलच शिवाजी महाराज झालंय. आणि मी त्यांना उत्तर दिलं माझं कीर्तनाचं आणि व्याख्यानाचं नाही, माझं आयुष्याचं भांडवल फक्त शिवाजी महाराजांमुळे, बाकी मला काही माहीत नाही. एक जण म्हणला तसं नाही, शिवाजी महाराजांवर कीर्तनात बोलायला शिवाजी महाराज काय देव आहेत का? शिवाजी महाराज देव आहेत का नाही मला माहित नाही, पण आपल्या वाट्याला जेवढे देव आहेत ना ते फक्त शिवाजी महाराजांमुळे, हे मला 100% माहिती आहे. जरा लक्षात, जरा मन लावून. एक जण मला म्हणला शिवजयंतीला नाचावं का? तो बी आता कळीचा मुद्दा आहे ना. नाचावं, 100% नाचावं. पहिला माणूस आहे नाचावं म्हणून सांगणार. एकही महाराष्ट्रातला वक्ता नाचा असं म्हणत नाही. पहिला माणूस आहे. आणि मी जाहीर सांगतो, शिवजयंतीच्या दिवशी तुम्ही नाचलात तरी माझं काही म्हणणं नाही. 365 दिवसापैकी 19 फेब्रुवारीला तुम्ही बिंदास्त नाचा, पण उरलेल्या 364 दिवसापैकी कमीत कमी 64 दिवस तरी राजाचं चरित्र वाचा, तेव्हा एक दिवस नाचा. नाहीतर नुसता नाच करून उपयोग. आणि सध्या तेच झालंय साहेब, तेच झालंय सध्या वर्तमानात, तेच झालंय. जयंती आली ना, वाघाच्या जातीची फौलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. किती भारी वाटते, वाटते का नाही? तुमच्या गावात मिरवणूक आहे कसं? वाह, टाळ्या वाजवा एकदा जोरात. असलं पटलं आपल्याला. आणि नाचायला गाणी वेगळीच, नाचायला गाणी वेगळी. मागच्या वर्षी मागच्या नाही, एक 4 वर्षापूर्वी मी 40 गावला गेलतो. हे 40 गाव असं घाटातून जावं लागायचं आधी.
आणि ती घाट जाम असायचा कधी कधी. एके दिवशी जाम झाला आणि मला लागली ना रॅली. 40 गावमध्ये उतरलो की रॅली लागली महाराजांच्या जयंतीची. ड्रायव्हर मला दादा घाट तर घाट पण इथं बी जाम आहे गाड्या. म्हणला लय ट्रॅफिक जाम आहे, सगळी रॅली निघाली. म्हणलं लागू दे ना, अरे आपण थांबून शिवाजी महाराजांची रॅली बघून जाऊ. म्हणजे जशी जशी रॅली जवळ आली ना दादा असं वाटलं लागलं उतरावून घरी जाऊ. रशी रॅली जवळ आली, हे गाणे बांगो बांगो बांगो. आणि त्या काळचं फेमस गाणं होतं, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा टोई शांताबाई. वा, ते गाणं झालं. दुसरं गाणं लागलं, शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आला बाबूराव. महाराज मनातल्या मनात म्हणत असतील यसाजी होता, तानाजी होता, मदारी मेहतर होता, ह्यो बाबूराव कोण आहे बा. जयंती माझी आणि उदो उदो कोणाचा बाबूरावचा. आणि अख्ख्या जयंतीत दुसरं गाणंच नाही, बाबूरावचंच गाणं. आणि मला नंतर कळलं बाबूरावनं जास्त पट्टी दिली ती. अरे काय चालू आहे, आमचं भान कुठं गेलंय. गाणं जरी लागलं ना जयंतीमध्ये मला वाटतं गाणं चांगलं लागलं पाहिजे, पोवाड्यासारखं गाणं लागलं पाहिजे. खरं सांगा बरं, इथं बसलेले तरुण पोरं माझ्यासमोर बसलेत, मी तुमच्याच वयाचा आहे. गाणं माणसाला जिवंत ठेवतात असं म्हणतात. पण वामनदादा कर्डक म्हणतात, मानसा इथे मी तुझे गीत गावेन, असे गीत गावे की ज्यात तुझे हित व्हावे. इथं बसलेला एक तरी माणूस आहे का हो पोवाडा ऐकल्यामुळं त्याला बोर झालं? दादा खरं सांगा बरं प्रामाणिकपणे, पोवाडा ऐकला आणि मला बोर झालं. आणि जो पोवाडा ऐकून ज्याला बोर होतंय ना त्याला उद्या गावात त्या सगळ्यात उंच बिल्डिंगवर घेऊन जायचं. पुढचं काही सांगायची गरज. अरे पोवाडा ऐकलं की शहरात आला पाहिजे. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे करून प्रारंभे धप्पावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचं गात मनगान पहिले नमन जिजामातेला. हे सगळंच आहे आपल्याकडं. हो, हे ऐकून कोणाला बोर व्हायचे गाणे वेगळेच. आणि ते फक्त जयंती पुरते ठुते हे सांगत होतो मी. जयंती झाली ना डायलर कोणची गाणे तर इतके फालताडा आहेत. तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. अरे तू माणूस आहेस का कुत्र आहेस? ठरव ना तू कोण आहेस काय ते. काय ऐकायचं आपलं. मी तुमचा भाऊ आहे का, ऐकायचं तर भारी ऐकायचं. जयंतीमध्ये गाणं वाजवायचं तर भारी वाजवायचं, ह्या मतावर मी ठाम आहे. कोणाला पटल नाही पटल पण गरजेचं आहे. ते गाणं किती व्हायरल झालं, हम सब मर्द मावळे बडे खुद्दार आहे. किती किती गोड वाटतं ते गाणं. नाही त्याच्यावर मी म्हणणार पोवाडा, ते म्हणजे पोवाड्यावर नाचता येत नाही. नाचायची वेगळीच गाणी, 100% नाचा, चांगल्या गाण्यावर नाचा. आणि शिवरायाचे गाणे प्रेरणा देतात. मागच्या वर्षी चेन्नईच्या कार्यक्रमातला माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला दादा. चेन्नईची लोक होती आणि एक गाणं मध्यंतरी महाराजांवर निघालं होतं पहा. गाणं इतकं गोड होतं ना, सगळ्या पोरांनी त्या गाण्याचे शब्द ऐकले ना तर जीवनामध्ये कुणीच आत्महत्या करणार नाही, कुणीच. इतके गोड शब्द आहेत त्याच्यात. आणि त्या गाण्याच्या शेवटी बी डायलॉग आहे, का रे आवडलं का गाणं. इतके गोड गाणे आहेत ना ते. म्हणू का टाळ्या वाजवून एकदा जोरात वाजवा. लईच गोड गाणं आहे ते. हे हे मावळामी वादळामी आर मरणाचा बी काळामी रणमस्तांची जातामुची आर भ्या कुणाला दावतो र. हे इथं तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा आम्ही हात रत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. तुकडे 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 झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. हे शिवबाराज 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 राजार. इत पाय ठेवण्याआधी विचार दोस्त कर बर. कन कन रुद्र झाला शिवरायाचा आकार. गाणं म्हणतेच आहे
ऐकायचं तर हे असलं ऐकावं. खरं सांगा बरं, हे ऐकल्याच्या नंतर कोणाला बोर होतं का? मोकळं सांगावं, हे ऐका ना, आमचं ऐकायचं आहे ना. आता तर लई एकल कोंडी झाली, पोरं बसलीत माझ्यासमोर. शिवचरित्र घेऊन पोरं निगेटिव्ह होतात आयुष्यात आणि स्वतःला मावळे म्हणवतात. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात डिप्रेशन येईल ना आणि जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी येईल ना, तेव्हा फक्त छत्रपती शिवरायांच्या जीवनातले प्रसंग डोळ्यासमोरून आणा. अरे आत्महत्येचा फास जवळ घेतलेला माणूस सुद्धा तोच फास असा हातामध्ये घेऊन पुन्हा जिद्दीनं नाही पेटला तर माझं नाव बदला. कारण प्रेरणा देणारं चरित्र शिवाजी महाराजांचं चरित्र. या महाराष्ट्रात तरुणांच्या आत्महत्या वाढतात. साधी गोष्ट वाटते तुम्हाला या काळात, ते पण आत्ता या क्षणात. लय अवघड आहे साहेब. रोज बातम्या वाचलो आम्ही, ह्याच्यामुळे मेलं, त्याच्या ती नाही म्हणली मेलं. काय फालतूपणा आहे. ती हो म्हणली आनंदात गेलो. अरे काय मला धंदाच कळ ना. एकल कोंडे होऊ नका, एकमेकाला बोलते व्हा भावानं. असो, मला काय सांगायचं ते ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एकच वाक्य सांगत असतो मी. छत्रपती शिवाजी महाराज इज नॉट अ फॅशन, छत्रपती शिवराय इज द पॅशन. हा विचार ज्या दिवशी महाराष्ट्रातला तरुण करेल ना, त्या दिवशीपासून खरा आम्हाला जीवनाचा वेगळा प्रवास सुरू करताय. स्त्रियांचा सन्मान करायचा विचार करा. आणि खरं सांगू दादा, ज्याला शिवाजी महाराज कळाले ना, तो कधीच कोण्या स्त्रीचा अनादर करू शकत नाही. आणि इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणे, एकच सांगणे शिवजयंतीच्या निमित्तानं, शिवाजी महाराज की जय म्हणायचा अधिकार त्यालाच आहे जो आपल्या घरातल्या स्त्रीचा सगळ्यात मोठा सन्मान करतो. कोणाला पटल नाही पटल, हो. नाही तर नवरात्रात त्याला आरतीचा मान दिला. दुर्गे दुर्गट भारी तुझं विना संसारी अनाती अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते मारी हरी पडलो आता संकट निवारी जय देव जय. आणि ह्याची देवी रोज रडायली घरात, रोज रडायली रोज. नाही 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 दादा, मी फार मोकळं बोलणारा माणूस. या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्या, स्त्रियांचा सन्मान. का म्हणला शाहिस्ते खान असं? का म्हणला? त्याचं कारण आहे, बेळवाडीच्या किल्ल्याचा किल्लेदार तुम्हाला माहिती आहे. बेळवाडीचा किल्ला महाराजांच्या एका मावळ्यानं ताब्यात घेतला. त्या मावळ्याचं नाव आहे सकोजी गायकवाड. त्या सकोजी गायकवाडनं किल्ला ताब्यात घेतला 28 दिवसानंतर. आणि 28व्या दिवसानंतर किल्ला ताब्यात आल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला ज्या किल्लेदारांना अडवलं होतं तो किल्लेदार कोणी पुरुष नाही, तर त्या किल्ल्याचा किल्लेदार एक स्त्री आहे. तिचं नाव आहे सावित्री देसाई. या सावित्री देसाईच्या 2 कथा इतिहासात आल्यात. पहिली कथा मी जे सांगणार आहे ती दुसरी पुन्हा सांगणार आहे. पहिला संदर्भ आलाय तो सकोजी गायकवाड नावाचा मावळा त्या सावित्रीबाई देसाई सोबत थोडासा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. महाराजांच्या कानावर पहिली घटना आलेली असते. ती घटना अशी असते, सकोजीनं बेळवाडीचा किल्ला ताब्यात घेतला. महाराजांना आनंद होतो. महाराज म्हणतात आत्ताच्या आत्ता सकोजीच्या बक्षिसाची तयारी करा, त्याचा सन्मान करा, हार तुरे फेटे घालून त्याचा सन्मान करा. आणि दुसरी बातमी वाऱ्यासारखी सकोजीच्या बाबतीत कानावर येते आणि महाराजांच्या कानावर बातमी पडते की सकोजीनं सावित्री सोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात सत्काराचं ताट परत करा आणि आत्ताच्या आत्ता सकोजीचे हातपाय कलम करा, त्याचे डोळे फोडा. सावित्री परक्याची असली म्हणून काय झालं आणि सकोजी आपला असला म्हणून काय झालं? या राज्यात प्रत्येक स्त्रीचा सन्मानच होणार. हा विचार पेरणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. हा राजा आहे शिवाजी. अरे आता कितीतरी स्मारक आहेत. मी आलो तेव्हा इथं छत्रपती शिवरायांच्या भगव्या झेंड्याचं, बरोबर, मला वाटतं तुमची ती नियोजित स्मारकाची जागा पण असेल नाही का? हा, परवानगी भेटली तर. ह्या पुतळे बांधणं सोपं आहे साहेब, पण पुतळ्याचं पावित्र्य राखणं फार कठीण आहे. तुमच्या या नगर आहे ना अहिल्यानगर, त्या अहिल्यानगर शहरचा DYSP माझा भाऊ आहे आणि त्याचा आमचं एकाच विषयावर बोलणं झालं. तो मला पुतळ्याची परमिशन द्यायला काही नाही रे, पण त्याचं पावित्र्य राखल्या जात नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही रशियामध्ये गेलात ना कधी, तर रशियामध्ये गेल्याच्या नंतर रशियामध्ये प्रत्येक माणूस तुम्हाला दुसरं काहीच बघा म्हणत नाही, एकच गोष्ट बघा म्हणतो, काय? त्यांच्या राजाचा पुतळा. ते त्यांचा आत्मीयतेचा विषय. आणि आपल्या इथं पुतळ्यांची किती विचित्र अवस्था आहे. आपला पुतळा वारा आला तो धूळ झटकतीन, पाऊस आला तो धुतला जातो. त्याच्या पलीकडे काय? त्याच्या पलीकडे काय? पण ऐका, मला काय सांगायचं की जी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, माणूस मेल्याच्या नंतर त्याचे स्मारक होतात हे सगळ्यांना माहिती आहे. माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या समाध्या होतात, माणूस मेल्याच्या नंतर त्याची मंदिरं होतात. पण एक वाक्य सांगू का? या जगातला पहिला राजा आहे ज्याचे जिवंतपणी स्मारक झाले, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. लय मोठा इतिहास आहे हो. दक्षिण दिग्विजय जिंकायला निघालेले महाराज जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये गेले तेव्हा श्रीशैल्यम मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला महाराज गेले होते. आणि वैजनाथ मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर महाराजांनी दर्शन केलं, महाराज बाहेर आले आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिराचं बांधकाम झालंय पण इथले घाट बांधले नाहीत. घाट महाराजांनी लगेच तिथल्या स्थानिकच्या लोकांना बोलवून घेतलं आणि तिथले घाट बांधून घेतले. घाट कुठले? आंध्र प्रदेशचे. महाराज म्हणले असते हे आपल्या मतदारसंघात येत नाही, कशाला आपण उगं बजेट टाकायचे इकडे.
तिकडं महाराजांनी बाहेर राज्यात, आणि एके दिवशी पुन्हा महाराज दर्शनाला गेले आणि सहज शिखराकडे बघितलं तर त्या शिखराचा एक चौथा कोपरा होता, तो चौथा कोपऱ्याचं बांधकाम अपूर्ण राहिलं होतं. महाराजांनी कारागिरांना बोलवून घेतलं, त्यांना लगेच पैसे दिले आणि त्या शिखराच्या बांधकाम करून घेतलं लगेच तो कोपरा. आणि त्या आंध्र प्रदेशमधले सगळे कारागीर चर्चा करायला लागले, अरे लय राजे आले लय राजे गेले, पण पाया पडून मोकळे झाले, फक्त रुबाब दाखवून गेले. हा पहिला राजा आहे ज्या राजानं आपलं इथं घाटं बांधली आणि शिखराचं सुद्धा बांधकाम पूर्ण केलं. कोण कुठला महाराष्ट्रातला राजा इथं येतो आणि आमच्या आंध्रातलं मंदिर बांधून जातो, ही त्या लोकांना गोष्ट भावली. मग आपल्याला या राजाचं मोठेपण कळालं पाहिजे, आपल्याला या राजाचं मोठेपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे, काय करावं काय करावं काय करावं. त्यातला एक कारागीर म्हणला, अरे एक काम करून आपण त्या शिखराच्या वर आपल्या त्या राजाचाच आपण पुतळा बसवू ना, म्हणजे सगळ्याला कळेल की ह्या शिखराचं बांधकाम राजानं केलंय. आणि शिवाजी महाराज जिवंत असताना आदरांजली म्हणून आणि मान म्हणून त्या तिथल्या कारागिरांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्या आंध्रातल्या त्या शैल्यमच्या मंदिराच्या शिखरावर बसवली. हे पहिलं स्मारक आहे शिवाजी महाराज जिवंत असताना. आणि कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये धारवाड नावाचा तालुका आहे, आणि त्या धारवाड नावाच्या तालुक्यात मारुती मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे. ते स्मारक म्हणजे या यल्लामा देसाई नावाच्या, सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्रीनं निर्माण केलेलं आहे. दोन कथा आल्यात. दादूजी नावाच्या जेव्हा सरदारानं तिला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून निघाला, तेव्हा एक पाळण्यातलं बाळ तिनं उचलून घेतलं पोटाशी, आणि ती म्हणली 2 मिनिटं थांबा. बाळ घेतलं आणि शिवाजीराजाच्या दरबारात उभं केलं. सगळ्यांना इतिहास माहिती आहे, शिवाजीराजाच्या दरबारात उभं केलं ना, ते उभं केल्याच्या नंतर तिनं ते बाळ घेतलं आणि शिवाजीराजाच्या मांडीवर दिलं. आणि शिवाजीराजानं त्या बाळाकडे पाहिलं. शिवाजीराजानं मावळ्याला खुणवलं, मावळा दुधाचा लोटा आणि चमचा घेऊन आला. राजानं त्या चमच्यानं त्या बाळाला दूध पाजलं. आणि ती सावित्री म्हणते तुमचं वैर माझ्यासोबत आहे, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, या बालकाला काही करू नका. आणि छत्रपती शिवाजीराजे म्हणाले, ताई घाबरू नको, तू ह्याला माझ्या मांडीवर ठेवलंस, याचा अर्थ तो आतापासून माझा भाचा आहे आणि जगातला कुठलाच मामा भाच्याचा काळ ठरू शकत नाही. हा विचार पेरणारा राजा छत्रपती शिवाजीराजा आहे. अहो तिचं वतन तर घेतलंच नाही, तिला दुसरं वतन लावून दिलं आणि भाच्याच्या दूध भातासाठी दुसरी जमीन दान दिली. हा इतिहासातला घटनाक्रम आहे. आणि मग त्या देसाईन त्या सावित्रीनं त्या मारुतीच्या मंदिरामध्ये या क्षणाची आठवण म्हणून एक शिल्प कोरलंय. आणि ते शिल्प कसं आहे, शिवाजी महाराजांच्या मांडीवर एक बाळ आहे आणि त्या बाळाच्या समोर त्याची आई उभी आहे. ती आठवण म्हणून ते तिथं कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना दुसरं स्मारक तयार झालेलं आहे. हे शिवरायांचं वेगळेपण आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र अहो तुम्हाला आम्हाला काय प्रेरणा देतं, बाहेरच्या लोकांना प्रेरणा देतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्य भेटण्याच्या अगोदर नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना जेव्हा इंग्रजांनी कैदेत ठेवलं होतं ना, ते कैदेत असताना नेताजींच्या हातामध्ये शिवचरित्र पडलं. आणि शिवचरित्रातला कुठला भाग वाचला नेताजींनी, तर शिवचरित्रातला आग्र्याच्या सुटकेचा भाग वाचला नेताजींनी. आणि नेताजींनी मनात इच्छा व्यक्त केली की आपल्याला सुद्धा शिवाजी महाराजांनी जसं औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या ना, तसं इंग्रजांच्या हातावर तुरी देता आल्या पाहिजेत. आग्र्याची सुटका म्हणजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देणं, हा छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेचा इतिहास आहे. आणि ते राहुल सोलापूरकर नावाची औलाद म्हणली, शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले ना, तेव्हा ते असे चालाकीनं सुटले नाही तर लाच देऊन सुटले. अरे ज्याच्या जीवाला लाज नाही ना, तोच माणूस असं स्टेटमेंट करू शकतो आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्राबद्दल असं काहीतरी बोलू शकतो. तो म्हणला हिरकणी नावाचं प्रकरणच घडलं नाही, मग बुरुज काय ह्याच्या बापानं बांधला का, काय कळतच नाही मला. एक जण म्हणजे तुम्ही लईच बोलायले त्याच्यावर, नाही बोलायचं तर मग का शांत बसायचं सांगा मला तुम्ही. ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटले म्हणजे काय उगं निसटले. अरे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंत नावाचे 2 मावळे मागे सोडले होते महाराजांनी. आणि त्या दोन्ही मावळ्यांना माहित होतं हे आपलं सोंग जर उघडकीस आलं ना तर दुसऱ्या क्षणी आपलं मुंडकं उडणार आहे, दुसऱ्या क्षणी. तरी सुद्धा ते मावळे तिथं झोपले. एकानं झोपण्याचं सोंग केलं, हिरोजी मदारी मेहतरनं झोपण्याचं सोंग केलं आणि हिरोजी फर्जंतनं पाय दाबण्याचं सोंग केलं. आणि त्या बघणाऱ्या सैनिकांना वाटायचं महाराजच आहेत काय की, आणि महाराज तेवढ्यामध्ये पसार झाले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासांती सोंग घेऊन इंग्रजांच्या हातावर तुरी घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस फरार झाले, तिथून निसटले. कशामुळं? शिवचरित्रामुळं. आणि पुढे इतिहास असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला आदर्श काय? नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, सगळ्यांना माहिती आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा लढा सुद्धा नारा सुद्धा दिला. आणि तेव्हा लक्षात आलं नेताजींच्या लक्षात आलं की आपला दुश्मन इंग्रज आहे. आणि त्या काळामध्ये दुसरा एक आता इंग्रजांचा दुश्मन आला होता, जर्मनचा, त्याचं नाव हिटलर. कोण आलता? हिटलर. नेताजी हिटलरला भेटायला गेले. आणि हिटलरला भेटायला गेले ना, तेव्हा हिटलर एक पुस्तक वाचत बसला होता. नेताजींचं स्वागत वगैरे झालं आणि हिटलरनं नेताजीला विचारलं कसं काय येणं केलं नेताजी. आणि हिटलरला नेताजी बोलले की तुमचा दुश्मन आणि माझा दुश्मन एकच आहे, और दुश्मन का दुश्मन आपला दोस्त होता है. मग आपल्या दोघाचा दुश्मन जर एक आहे ना,
तर मला तुमची मदत पाहिजे, मला इंग्रजांना हरवायचंय. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना हिटलर नावाचा व्यक्ती जो जग जिंकायला निघालाय, तो हिटलर नावाचा काय म्हणतो सेनापती, तो हिटलर काय म्हणतो, नेताजी तुम भारत से आए हो. आणि मी जे पुस्तक वाचतोय ना, आत्ता जे मी पुस्तक वाचतोय त्या पुस्तकाचं नाव आहे गोरिला नीती. मी गोरिला नीतीचा अभ्यास करतोय. ही गोरिला नीती म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आहे. अरे शिवाजी महाराजांच्या गनिम्या काव्याचा अभ्यास करून मी जग जिंकायला निघालोय. आणि नेताजी ते शिवाजी हा चरित्राचा भाग जर भारतामध्ये असेल आणि हा जर हिटलरला कळाला असेल आणि तो जर आम्हाला कळाला नसेल तर मग सांगा आम्ही जास्त दुर्भागी आहेत का ते जास्त दुर्भागी आहेत. शिवाजी राजाच्या चरित्राचा आदर्श हिटलर सारख्या राजाने घ्यावा, तुम्हाला ही साधी गोष्ट वाटते. आणि त्याच्या जीवावर त्यानं जग जिंकायचं स्वप्न पाहावं. शिवाजी महाराजांची लढाई म्हणजे अशी स्वप्नात घडल्यासारखी नाही ताई. अफजल खानाचा वध तुम्हाला सहज पोवाड्यामध्ये ऐकायला बरा वाटतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला. मन वाटतं प्रसन्न. आला नाही, आणला. आणि कसा आणला? 40,000 ते 20,000ची फौज घेऊन निघालता. 20,000ची. कोण? अफजल खान. आणि महाराजाचं सैनिक किती होतं? 7,500. महाराज म्हणले अरे तानाजी वाढव की. तानाजी म्हणला बस फुल स्टॉप, ह्याच्यावर एक बी वाढू शकत नाही. कमी होतील पण वाढणार नाही, काही केलं तर वाढणार नाही. महाराज म्हणले आपले वाढू शकत नाहीत ना, ह्यांचे कमी करू. कोणाचे? अफजल खानचे कमी करू. युक्ती लढवली पाहिजे. आणि महाराजांच्या युद्धनीतीचा हा प्रकार आहे. सातारा वाई परिसरात पसरणीचा घाट आहे आणि त्या घाटामध्ये 40,000 सैनिक अफजल खानाचं असं पसरलं होतं. 20,000 जाग्यावर गार केलं, जाग्यावर उठलंच नाही. 20,000 राहिलं. 20,000. 20,000 सैनिक निघालं पुन्हा प्रतापगडाकडं. आणि प्रतापगडाकडं निघता निघता तिथं तो एक घाट लागला. त्याला त्या घाटाचं नावच आहे, त्या घाटाचं नावच तोंड वाकडा असं काहीतरी घाट आहे. तिथं जायचं म्हणलं की तोंड वाकडच होतंय, जाऊच शकत नाही, एवढा कठीण घाट आहे. महाराजांनी पुन्हा अक्कल लढवली. तिथं 10,000 गायब केले. 40,000 घेऊन निघालता, 10,000च राहिले. पुन्हा प्रतापगडच्या पायथ्याला येईपर्यंत 2-4,000 राहिले. आणि पुन्हा महाराजांनी निरोप दिला, भेटायला यायचं असेल ना तर पायथ्यापर्यंत 1000च आणा आणि वैदिक भेटायच्या वेळा 10 सोबत घ्या. किती घेऊन निघालता? किती? आणि महाराजांनी संख्या कितीवर आणली? 10वर. याला शिवाजी राजा म्हणतात. आपण असतो तर 40,000 आहे बाबा, आपलं कुठं दिवा लावणार आहे. आपलं वाढवता येत नाही ना, दुश्मनाचं कमी करा. ही नीती महाराजांनी वापरली. आणि आणखीन एक सांगू, शिवरायांच्या इतिहासाचा जर बारकाईनं अभ्यास केला ना, एक युक्ती आणि एक युद्ध नीती चरित्रात 50 वर्षाच्या वयामध्ये महाराजांनी एकदाच वापरली. एकदाच, नंतर नाही वापरली. एक मावळा एकदाच वापरला, नंतर नाही वापरला. जरा बारकाईने इतिहास वाचा. महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले हा, आणि सगळे मावळे मी येणार मी येणार मी येणार. आणि महाराजांनी सोबत कोणाला घेतलं? जीवा महालेला. आणि सगळे मावळे म्हणले जीवा महालेला कस काय, तो लाडका आहे का तुमचा, त्यालाच कस काय, आम्हाला येऊ द्या की. महाराज म्हणले नाही, अफजल खानासोबत कोण आले? सय्यद बंडा. आणि सय्यद बंडा कशासाठी प्रसिद्ध आहे? दांडपट्ट्यासाठी. आणि आपल्यामध्ये सगळ्यात चांगला दांडपट्टा कोण चालवतो? तर जिवाजी महाले चालवतो. म्हणून जिवाजीची निवड केली. ही पारख माझ्या राजाची होती, तेव्हा अफजल खान फाडला. साधी नाही गोष्ट, साधी गोष्ट नाही. साळोजी माळोजी सोबत घेतले, निघाले महाराज. महाराजांनी ओळखलं. आणि तुम्हाला सांगू, जाताना जीवा महालेला एकच गोष्ट सांगितली होती महाराजांनी, जीवा तू आमच्याकडे बघायचं नाही, तू अफजल खानाकडे बघायचं नाही, तू कृष्णा भास्कर कुलकर्णीकडे बघायचं नाही, तू वकिलाकडे कोणाकडेच बघायचं नाही. तुझी नजर सय्यद बंडावरून हुकली नाही पाहिजे. सगळ्याला कामं लावून दिले होते, सगळ्याला कामं, प्रत्येकाचे कामं. भर 12 वाजता निघाले महाराज. का 12 वाजता निघाले? युद्धनीती त्याच्या पाठीमागं. 12 वाजता सावली पायाखाली असते आणि प्रतापगडच्या पायथ्याला खान आहे. ऊन डायरेक्ट त्या पालावर पडलं तर त्या पालातल्या हालचाली महाराजांना दिसत होत्या. पण पालातल्या लोकांनी वर गडाकडे बघितलं ना, सूर्याच्या बिंबानं वरलं काहीच दिसत नव्हतं. ही युक्ती आणि ही शक्ती फक्त महाराजांच्या ठिकाणी होती, म्हणून स्वराज्य उभं राहिलं. आणि सगळ्यांना माहिती, अफजल खानाला भेटायला गेले आणि सय्यद बंडानं असं वर फक्त दांडपट्टा फिरवल्याबरोबर जीवा महालेनं वरच्यावर हात उडवला होता, वरच्यावर. आणि मग इतिहासात वाक्य आलं, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. साधी गोष्ट नाही. मग मावळ्यांना कळलं का जिवाजीची निवड केली होती. अफजल खान मारला तेव्हा यासाजी कंक होता का? होता यासाजी कंक? यासाजी कंक कुठं? कुतुबशहाच्या दरबारात.
कुतुबशहाच्या दरबारात तानाजी होता का? तानाजी कुठं? कोंढाणा घ्यायला. कोंढाणा घ्यायला मदारी मेहतर होता का? नाही. मदारी मेहतर कुठं? आग्र्याच्या सुटकेला. हे युद्धनीती आहे, जरा बारकाईनं वाचा, नीट अभ्यासा. पुन्हा नाही, विषयच नाही, साधी गोष्टच नाही. कुतुबशहाच्या दरबारातला किस्सा सगळ्यांना माहितीये. महाराजांनी अभिमानानं सांगावं, माझा एक एक मावळा 10 हत्तीसारखा आहे. आणि कुतुबशहानं महाराजांना डिवचा, ओ राज, तुमचा एक एक मावळा हत्तीसारखा आहे ना, मग उतरवा एखादा मावळा आमच्या हत्तीसोबत लढायला. आणि महाराजांनी यसाजीकडे बघितलं. यसाजी म्हणला, महाराज फक्त आज्ञा द्या. महाराजांनी इशारा केला आणि यसाजी उतरला लगेच मैदानात. हत्तीचं चाल ठोक, हत्ती आला धावत धावत. आणि हत्तीचं वैशिष्ट्य, हत्ती लवकर युटर्न घेऊ शकत नाही. वरनं पटलं, हत्ती लवकर युटर्न घेऊ शकत. अरे यसाजी 2 पायाच्या मधून शिरला, सोंडीवर पाय दिलं, हवेत गेला, हवेतल्या हवेत सोंड एकीकडं, हत्ती एकीकडं. टाळ्यांचा जय जयकार झाला आणि दरबारामध्ये कुतुबशहाची मान खाली गेली. आणि मग राजे म्हणले, हाय का नाही माझा एक एक मावळा हत्तीसारखा? साधी गोष्ट वाटते? पुढं सांगू का? अफजल खानाचा कोतळा फाडला महाराजांनी आणि महाराज परत निघाली. साळोजी माळोजी परत पळत पळत गेला. आणि त्यानं काय केलं माहिती का? काय केलं? मुंडकं कापलं. महाराज आजूबाजूला बघायलेत. महाराज म्हणले, अरे 10 जण आलते, 9च दिसायले, 10वं कुठे? कुठे कुठे? बघा बघा बघा. दुसरीकडे तर गेलं नाही ना? सध्या भीती ना सोबतचं, कुठे कुठं कसं जाईल ती. नाही का कळलं? काहीला उद्या कळलं. सोबत असलेलं कधी कोण कुठं कशी उडी हानील हे बातमीत कळायलंय सध्या. तवर काय कळत? महाराज म्हणले, अरे हाय कुठं बघा. आणि ते आला अफजल खानाचं मुंडकं घेऊन. महाराज हे आणाय गेल तू. अरे कशाला आणलंस? मेलता की तो? नखानं मेल नाही तर? अरे तो मरणारच होता. नाही 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 नाही, उगं काही चूक झाली तर? अरे पण तो मरणारच होता ना. आम्ही वाघ नकामध्ये विषच असं होतं की ते शरीरात गेलं की माणूस मरणार म्हणजे मरणार. नाही पण तरी बी मेला नसता तर चल बाबा. आणि पुढं सांगू, इतिहास इथं संपत नाही. अफजल खानाचं मुंडकं जेव्हा गडावर गेलं ना, तेव्हा माँसाहेब जिजाऊंसोबत झालेल्या आणि सगळ्यांसोबत झालेल्या संवादानुसार अरे त्याच अफजल खानाची कबर सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजीराजानं बांधली. का माहितीये का? कारण दुश्मन मरेपर्यंत त्याच्यासोबत वैर होतं, मेल्याच्या नंतर वैर संपलं. हा विचार जपणारा राजा आहे. पण आता त्याच कबरीवर काय काय सुरू आहे ते पण लई मोठं दुर्भाग्याची गोष्ट आहे. इतिहासच आम्हाला कळू दिला नाही, आम्हाला सांगूच दिला नाही, आम्हाला समजूच दिला नाही. म्हणून लक्षात ठेवा, या गोष्टी बारकाईनं पाहतो. हजारो मावळे मेले. का मेले बरं मावळे? मोकळं सांगतो. का काय काम धंदा नव्हता म्हणून? अहो भांडणं लागायचे मावळ्यांचे, भांडणं. का? कशासाठी? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. तू पुढच्या भांडणं लागायचे ना. तुम्ही तो अजय देवगणचा पिक्चर बघितला आलेला तानाजी, आणि त्याच्यात तो चुलत्या दाखवलाय काड्या करणारा, आणि त्याचं नाव काय दिलंय? चुलत्याच आहे ना. चुलत्याच नाव आहे त्याचं. कैलास कांबळेनं कैलास वाघमारेनं भूमिका केली, माझा मित्रच आहे तो, आणि त्यानं भूमिका केली ती. आणि तवा काय सुरू होता संवाद? हर बार आप तानाजी को ही भेजते हो, मुझे क्यों नाही भेजते? आपल्याकडे मरायला, आम्हाला जयंती यायला टाइम नाही. आम्हाला ऑफिस आहे, आम्हाला काम आहे, आम्हाला दुकान आहे, शेतात आहे, द्राक्षाला कोला लागलाय. अरे आता उसाला लागते पण आता तुमच्याकडे द्राक्ष आहेत म्हणून म्हणलो. तुम्हाला काय चुकलं वाटलं काय? तुमच्याकडे द्राक्षाचा पट्टा आहे म्हणून म्हणलं. अरे मरत होते. का मरत होते? चला सोडा विषय. का मरत होते? प्रश्न पडला पाहिजे. एका इतिहासकाराला प्रश्न पडलाय भावांनी. काय प्रश्न आहे? त्यानं स्पष्ट मांडलंय. न जाने मराठों में क्या बात थी, न जाने शिवाजी राजा में क्या बात थी. ये मराठे कभी झुकते नहीं थे, ये मराठे कभी हटते नहीं थे, न ये मराठे कभी किसी के साथ बिकते थे. न जाने उस मराठों के औलाद को उनके अम्मा ने क्या खाकर पैदा किया था. इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो, इतिहास की कौन सी भी लड़ाई निकालो, हर वक्त हर लड़ाई में दुश्मन के सैनिक ज्यादा है और मराठों के सैनिक कम है. मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहां से भाग कर चले गए हैं. ये क्यों होता था? प्रश्न पडलाय. का होत होता असं? चोर कीर्तनाकडे जात नव्हती. आता माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला मी वाटत नाही, पण हाय. कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी. अच्छा टिप्पर आहे का? सगळे बघू लागले. म्हणलं काय आपण बी बघून घ्यावं. आता कधी तुम्ही टिप्पर बघितलंच नसेल ना. इकडे बघा, म्हाताऱ्या कोताऱ्याला जर जयंतीकडे चल म्हणलं ना, ते म्हातारा सरळ म्हणायचं नका बाबा नका. उगं त्या डीजेच्या तालामध्ये आवाजात आपल्या छातीत कळबीळ निघाली तर आपल्यालाही कळायची नाही, लोकांनाही कळायची नाही.
पुढच्या वर्षी महाराजाची जयंती ना आपली पुण्यतिथी एकाच मंडपात व्हायची. नग नग नग. म्हातारे कोतारे जयंतीकडे येत नव्हते, पोरं सोरं सप्त्याकडे जात नव्हते. पण मधल्या काळामध्ये या वैचारिक प्रबोधनामुळे क्रांती झाली, बदल झाला. आज आपल्या या जयंतीला वयोवृद्ध माणसं येत, तरुणे पोरं येत, लहाने पोरं येत, माय माऊल्याही उपस्थित आहेत. याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली. आणि का तुम्ही जयंतीकडे यायचं, का यायचं, का शिवरायांना तुम्ही मानायचं, त्याचं एकमेव कारण आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवरायांना घेऊन माँसाहेब जिजाऊ पुणे जिल्ह्यात गेल्या. तिथं गाढवाचा नांगर फिरला होता, प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवला आणि सुरू झाली स्वराज्याची घोडदौड. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रेनिंग सुरू झाली. आत्ताच्या शब्दात काय ट्रेनिंग होती? कधी या दरीत जायचं, कधी त्या डोंगरावर जायचं, कधी या पर्वतावर चढायचं, कधी त्या खारीत जायचं, कधी त्या खाईत उतरायचं, कधी या डोंगरावरून त्या डोंगरावर, या दरीतून त्या दरीत, कधी या सगळीकडे फक्त फिरत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी थकून जिजाऊंना विचारतात, आऊसाहेब आम्ही रोज उठतोय, रोज निघतोय, कधी या डोंगरावर, कधी या दरीत, कधी या खोऱ्यात, कधी हे काय चालू आहे, असं किती दिवस चालायचं? आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना पहिला मूलमंत्र दिला. माँसाहेब जिजाऊ म्हणल्या, शिवबा, ज्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यावर तुम्ही आता फिरताय ना, त्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांसोबत चांगली ओळख करून घ्या, कारण एक दिवस शत्रूंपासून तुमचं रक्षण करण्याचं काम हाच सह्याद्री करणार आहे, दुसरं कुणीही करणार नाही. आणि इतिहासाचा पानं वाचा, प्रत्येक लढाईमध्ये शिवरायांना मदत करण्याचं काम सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं. हे शिवरायांचं द्योतक आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलंय. तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला वेगळं बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार माँसाहेब जिजाऊंनी केला. म्हणून शांता शेळकेंची ती ओळ ते असं लिहितात, अभिमानानं सांगत असते बाई आहे, अभिमानानं सांगत असते बाई आहे, आणि युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. खरं तर त्या खलील जिब्रानचं एक वाक्य आहे साहेब, मला तिले वाक्य आवडतं. ए पोरा, ए नीट बस, ती खुर्ची नीट कर, खुर्चीमुळे भले भले पालते झाले, तू नीट बस, तूच ए तूच, हां तूच. ते असे दोन टंगडे वर करू नको खुर्चीचे, असं बस, सरळ बस, इकडे बघ माझ्याकडे. आणि आता जर तुम्ही येडे चाळे केले तर समोर बोलून तुमचा बी सत्कार करेल आणि तुमच्या पप्पाचा बी सत्कार करेल मी. त्यामुळे आपल्या पप्पाचा जर सत्कार असा सत्कार होऊ द्यायचा नसेल तर 2 मिनिटं लक्ष द्या. आई, या खलील जिब्रानचं एक वाक्य, तो असं म्हणतो, जेव्हा 2 बाया एकमेकाला बोलतात ना, तेव्हा त्या काहीच बोलत नाही. 2 स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात काहीच बोलत नाही. त्यांचं जास्तीत जास्त बोलणं काय असते माहिती का? साडीचं सूत चांगलं आहे आणि या कलरची सेम माझ्याकडे, आणि तुझं सूत कसं काय खराब आहे, ह्याच्या पलीकडे ह्यांच्या काही गप्पाच नसतात. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना, तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. आणि ती ताकद पाहिली स्वराज्यानं. कशी पाहिली? अरे, तोरणा किल्ला ताब्यात घेतला, महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य वाढवण्याचं काम केलं. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन आत्ताच्या भाषेत महिला मेळावे घेतले. गावागावात जावं, महिलांना एकत्रित करावं आणि त्या महिलांना म्हणावं, माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय, माझ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या पोराची ताकद उभी करा. स्वराज्य वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा माँसाहेब जिजाऊंचा आहे. आणि आई, महिलांनी ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आता तुमच्या गावात बचत गट असेल की? बोला, मी काय तुम्हाला काय कर्ज बिर्ज मागं नाही, आहे का नाही बचत गट, बीसी? बरं जाऊ द्या, आता परिवर्तन थोडं बोलू का? एवढं एक बदल सांगू काय? गावात बदल झाला पाहिजे वाटतं का? सांगू का? तुमच्याकडे ते मकर संक्रांत झाली का? हे खेळतात का इकडे? मकर संक्रांत झाली का नाही? हां, मोकळं बोला, काही घाबरू नका. आणि मग तुमच्याकडे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम असते का? एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंकू ते असते का नाही? काय काय गोळा केलं सांगा बरं पटपट, सांगा ना पटपट. जाऊ दे, मी सांगतो आता, तुम्हाला सगळ्याला सांगाय वेळ नाही. मी तुमच्या घरी आलो नाही तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले. शॅम्पूच्या पुड्या, बारक्या बारक्या पिलेटी, एवढाल कंगवे, पातळ पातळ ते ट्रे, कुकाचे करंडे, बरोबर आहे काही, चहाच्या चाळण्या. आता तुम्हाला काय सांगा, माझ्या घरात 38 चाळण्या आल्या. मला भाषण बंद करून हॉटेल टाका वाटायले. 38 चाळण्या वापरा कुठं? एक चाळणी वर्षभर जाईल. ते कवा 38 चाळण्या. पण मी जे माझ्या घरात बदल केला ना, तो तुमच्या घरात सांगतो. प्रामाणिकपणे सांगू, मी मागच्या 2 वर्षापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घरी आलेल्या प्रत्येक मायमाऊलीला गाथा भेट दिली. अशा 1700 गाथा वाटल्या. 1700 गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. मागच्या वर्षी 1400 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या. आणि यावर्षी मुद्दामून सोबत आणलाय हा एक पेन. हा पेन यावर्षी प्रत्येक आलेल्या मायमाऊलीला मी तो पेन द्यायला लावला माझ्या घरच्यांना. का? कारण हा पेन
तुम्ही घरी घेऊन गेल्याच्या नंतर असाच ठेवणार नाहीत. तो पेन तुम्ही या लेकरांच्या हातात द्याल आणि त्यांची आठवडाभराची का होईना शिक्षणाची व्यवस्था होईल. पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ते शॅम्पू, बरं शॅम्पू बी काय देतात, सगळ्या कंपनीचे शॅम्पू, आणि ही लावती शिका काही तेच नाही दिलं. मग सगळे शॅम्पू कुठे येतात माहिती का? अहो तुम्हाला का हो शॅम्पू घ्या ना, तुम्हाला द्या ना. त्यानं शॅम्पू फोडला, लावला, क्लिनिक प्लस होता. दुसऱ्या दिवशी परत आंघोळीला गेलं. ती म्हणली अहो हा मला का हो शॅम्पू घ्या ना. त्यानं शॅम्पू घेतला, वेगळाच निघाला. हेड अँड शोल्डर, तिसऱ्या दिवशी डव, पुन्हा चिक, वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून वापरून कळलं मला काय म्हणायचे ते. आई तुमचं लेकरू म्हणून सांगतो, पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये 5 रुपयाचा कंगवा, चहाची चाळणी आणि केस विचारणारा कंगवा देण्यापेक्षा ज्याच्यामुळं आयुष्याची चाळणी होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना, असं एखादं पुस्तक, 10 रुपयाचं रजिस्टर, 20 रुपयाचा पेन, 10 रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या. कारण ही शिक्षणाची चळवळ गतिमान होईल. वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब. तो तुम्ही एक नियम पाळाल आशावाद व्यक्त करतो. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात बैठका घेतल्या आणि महिलांनी का आलं पाहिजे, महिलांनी कशामुळे शिवजयंतीमध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याचं एकमेव कारण आहे, या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियाचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं. पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणारा. म्हणून लक्षात ठेवा, माँसाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता. आणि का अभिमान होता माहितीये? जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो. ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता. स्त्रियांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र आहे. माफ करा मला, वर्तमानामधली परिस्थिती तशी आहे का तुम्ही विचार करा जरा. मुंबईमधल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो, अल्पवयीन मुलीवर, आणि तिचा बलात्कार झाला आणि त्या अक्षय शिंदे नावाच्या त्या नराधामाचा एन्काउंटर झाला ना एन्काउंटर. त्याच्यावरून राजकारण पेटलं महाराष्ट्रात. मला एक जण म्हणला याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी म्हणलं मी एकाच दृष्टिकोनातून पाहतो की त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एन्काउंटर झाला असेल तर ते 100% बरोबर चूक झालंच नाही. सोडा आणखीन मोकळं सांगू, 2-4 वर्षापूर्वी हैदराबादमध्ये एका पोरीवर बलात्कार झाला. प्रियंका रेड्डी नाव होतं त्या पोरीचं. सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ, ती पोस्ट सगळी. बलात्कार झाला हैदराबादमध्ये आणि आम्ही इथं निषेध केला. निषेध कुठं? इथं मोबाईलमध्ये निषेध निषेध निषेध, कॅन्डल मार्च, निषेध. आणि हैदराबाद पोलिसांनी 14 तासाच्या आत बलात्काराला बेड्या ठोकल्या. आणि बेड्या नाही ठोकल्या, तेच ठोकले डायरेक्ट. बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. हैदराबादची बातमी महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रातली बातमी नाशिक जिल्ह्यात आली, नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आली, आणि निफाड तालुक्यातल्या आपल्या गावात आली. आणि आपल्या गावातल्या पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. काय स्टेटस होतं? हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन, कारण बलात्काराचा एन्काउंटरच केला पाहिजे ही तुमची माझी काळजाची आग आहे ना. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. या जगातलं बलात्काराचं पहिलं एन्काउंटर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वेगळेपण आहे, सगळ्यांना माहिती आहे. माँसाहेब जिजाऊ स्वराज्याचा विस्तार करत फिरतायत आणि खेड शिवापूर भागामध्ये जिजाऊ थांबलेले आहेत. तेव्हा रांजा नावाच्या गावामध्ये घडलेली घटना सगळ्यांना पाठायचं आहे. मला त्याचा इथं विस्तार करत बसायची गरज नाही. रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं वतनदारानं पोरीवर बलात्कार केलेली घटना इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि पहिली घटना आहे. आणि त्याला कुणीतरी सांगितलं की जिजाऊ आपल्या परिसरात आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आता इथं राज्य उभं करणार आहे. शिवचरित्रातलं आणखीन एक वेगळे पण सांगतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं, सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव गेलं. दुश्मनांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं ना, तेव्हा ते म्हणले आपल्याला आता सिरियस घ्यावं लागेल, कारण आपला इथला कुणीतरी दुश्मन येतोय, इथला कुणीतरी राज्य निर्माण करतोय. पण दुर्दैव सांगू का महाराष्ट्राचं, आपलेच लोक म्हणत होते नसते होत, कुणी उठायचं आणि स्वराज्य करायचं काय सोपं आहे का? कोण म्हणत होते? आपलेच म्हणत होते. शिवाजी महाराजांबद्दल आपलेच प्रश्न निर्माण करत होते. आणि हा अनादी अनंत काळापासूनचा नियम आहे साहेब. म्हणून ते डायलॉग हाणतात बघा, ट्रकवर लिहिलेलं असतं आपलेच गद्दार. उगल हे ट्रॅक्टर, ते ट्रॅक्टरवालं ते ट्रकवालं सगळ्यात मोठं हुशार असते ती. त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालो जास्त. आपलेच गद्दार, हमें तो शबास, आपणों ने लुटा. हे अनादी अनंत काळापासून चालू आहे. शिवरायांना विरोध कुणी केला पहिला? कुणी केला? आपल्या लोकांनी केला. पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श, मी बोलत असताना एक आदर्श मांडून जाईल. शिवचरित्रातला तिसरा आदर्श
सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात, पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना, आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात. हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे, सगळ्यात मोठा भाग आहे हो, सगळ्यात मोठा भाग. आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता, बरं ही सगळीकडे बोंब अशीच आहे बरं का, जरा मोकळं बोलू का साहेब, मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही, माहिती सांग करीतच नाही. यावर्षी आमच्या पोरं म्हणले यावर्षीचं व्याख्यान तू कर, 50,000 मानधन घे. म्हणलं 1,00,000 पट्टी घ्या, पण मला बोलू ना, बोलूच नका मला. कारण मी जर तिथं भाषण करायला ना, खाली बसलेले म्हणते बर असे आहे का, बर 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 तू सांग मग आता आम्हाला, तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना पाहिलाय, हा काय संबंध आहे का. व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी, कौतुक लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यामध्ये जातो. पण एक वाक्य सांगू, एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना, संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाहीत. हे शिवरायांच्या चरित्रातलं वेगळेपण आहे. हे शिका शिवरायांच्या चरित्रातून. फक्त जय जिजाऊ जय शिवरायन घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका, हे छोटे छोटे आदर्श पहा. शिवरायांनी काय स्वतःचं अस्तित्व उगं निर्माण केलं. अरे त्या शेतकऱ्याला कुणीतरी सांगितलं काय झालं, तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला, जाणं मग आपला राजा झालाय, न्याय माग. तो म्हणला आतापर्यंत अशा कित्येक घटना घडल्या, कोणाला न्याय भेटलाय, मला भेटणार आहे का. अरे जा जाऊन तर बघ. आणि सगळ्या लोकांच्या नजरे समोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना, तेव्हा परिसरातली लोक जमा होतात की आता काय होणार काय होणार काय होणार. छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो, छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात, शिवबा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही, तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही, तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही, तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय, लढाया कमी लढल्या काय, किल्ले कमी जिंकले काय, किल्ले कमी बांधले काय, याच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे, तोपर्यंत कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे. हा विचार माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरला. म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा आदर केला. आताची काय परिस्थिती आहे साहेब. वफू काळे नावाचे लेखक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि वफू काळेंनी एक फार गोष्ट सुंदर लिहिली. ते म्हणतात 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती. 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती. पत्रकारानं प्रश्न विचारला, आजीबाई न्यायालयात कस काय. आणि म्हातारीनं उत्तर दिलं, वयाच्या 16व्या वर्षी बलात्कार झालता साहेब, आज त्याचा निकाल आहे. अरे वयाच्या 16व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची 80 यावी वाटते. आणि रांझाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला, जाग्यावर. अरे येसाजी कंकाला पाठवून दिलं वाड्यात त्याला वतनदाराला बोलवायला. वतनदार मदिरा पिऊन व्यस्त अवस्थेमध्ये पडलेला आहे, धुंदीत आहे. आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजानं बोलवलंय. आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा, आम्ही शिवाजी राजाला विजाला मानित नाहीत, आमचा राजा आमचा बादशाह एक अली आदिल शहा, आम्ही त्याचे वतनदार आहेत, हा मुलूक आमचा आहे. आणि आम्हाला बोलवणारा कोण. येसाजीला राग येतो, तलवार निघते, परंतु राजआज्ञा नाही म्हणून तलवार पुन्हा म्यान केली जाते. त्याच्या मुसक्या बांधल्या जातात आणि मुसक्या बांधून दरबारात उभं केलं जातं. छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा वदवून घेतात. आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंद अवस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात्कार, त्यात नवण काय. अरे स्त्री म्हणजे भोगदासी आहे, तिचा भोग घेतलाच पाहिजे. आतापर्यंत कित्येक स्त्रियांचा भोग घेतला, आमच्याबद्दल कुणी बोललं नाही. आणि हा बोलणारा कोण, फक्त गुन्हा कबूल केला. आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले, डोळे फोडले आणि त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं. पहिला न्याय निवाडा आहे, पहिला न्याय निवाडा. बलात्काराचा आणि अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला, जाग्यावर. याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का. शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही, हातपाय कलम केले. आणि पुन्हा एक मावळा म्हणतो ओ राज, अहो हातपाय कलम करण्यापेक्षा मुंडकं उडवायचं की. आणि शिवाजी राजे म्हणले नाही, अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजी राजाच्या दरबारात मायमाऊलीकडं वाईट नजरेनं पाहणाऱ्याचा असा प्रकार केला जातो. तो आदर्श म्हणून त्याला तिथं ठेवून दिलं. ही साधी गोष्ट वाटते तुम्हाला. वर्तमानात काय परिस्थिती आहे, वाईट वाटतं. अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला. ए पोरांनो, शिवाजी महाराजांनी बोटं कापली होती, कोणाची. वा शाबास, कोणाची, किती, कुठं. हां जाऊ द्या, काही नाही काय, जेवढं सांगितलं तेवढंच खूप आहे. मी एका गावात म्हणलं ए पोरो, शिवाजी महाराजांनी बोटं कापली होती. मला माहीत नाही, आपल्याला माहीत नाही, माहितीच नाही. पण पोरांनी उत्तरं चांगली दिली. आम्हाला एवढंच सांगितलं काय, शाहिस्ते खान लाल मला झोपला होता, महाराज आले, महाराजांनी बोटं कापली.
बरोबर. शाहिस्ते खान पळून गेला, इतिहास धडा संपला, वर्ग संपला. गुरुजी मुले गृहपाठ लिहून आणा. पोरांनी अख्खा धडा पाठ केला, प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला, पोरांना उत्तर लिहिलं, पैकीच्या पैकी मार्क, वर्ग इतिहासात पहिलं, संपलं. अरे पुढं काय? आणि महाराज उठले डायरेक्ट गेले का? लाल महालात डायरेक्ट घुसले? हा, 2 महिने अभ्यास केला. 2 महिने कशाचा? बीजगणित भूमितीचा. महाराजांनी 2 महिने अभ्यास केला. काय? शाहिस्ते खान झोपतो कधी, शाहिस्ते खान उठतो कधी, शाहिस्ते खानासोबत कोण असतंय, शाहिस्ते खानाचा सरदार कोण, शाहिस्ते खानाच्या आजूबाजूला कोण असतंय, कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते, कोण कधी ड्युटीहून घरी येतो, याचा अभ्यास केला. किती महिने? त्याच्यापेक्षा अधिक केला. साधी गोष्ट नाही. आणि अभ्यास करून सगळी युती आखून मग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? आणि जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं कापली ना, तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला. उत्सव, आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता. तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती. टँकर मागवले होते. टँकर कशाचे? दुधाचे, दारूचे, मदिरा. शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला. बॅनर लागले शाहिस्ते खानचे चौकात. आता तेव्हा बॅनर कुठं होते? आता हल्ली समजा एखाद्याचा वाढदिवसाचा उत्सव असला, असंच असतं ना. आणि मग उत्सवामध्ये आपल्या जवळच्या लोकांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय पाजतेत? नाही, तुम्ही काळजी करू नका. मला इथं आल्या कळलं की आमचं गाव 100% व्यसनमुक्त आहे. बरोबर आहे ना? तुम्ही बसलं त्याच्याहून कळालं मला इथं काय परिस्थिती आहे ती. आता मी इथं मंडपात फिरलो तर मला वासानं गुदमरल्यासारखं होईल. असो, आज आपला तो विषय नाही. इकडे बघा. अरे शाहिस्ते खानाच्या सैनिकाचा अभ्यास केला महाराजांनी. आलेली मदिरा प्राशन करून कधीही सैनिक धुंदीत आहे, कधीही दीप लागतेत, कधीही दीप जातेत, कधीही घंटानाद होतोय, कधीही शंखनाद होतोय, कधीही डोलारे वाजतायत, कधीही तोफा वाजतायत. एके दिवशी दिवे गेले आणि शाहिस्ते खानाचा सरदार म्हणला आपल्यातलाच एखादा बेवडा असेल आणि त्यानंच बंद केले असतील. सवय झाली सैनिकांना का की आपलीच लोक दिवे बंद करतात, आपलीच लोक नगारे वाजवतात, आपलीच लोक तोफा वाजवतात. आणि या संधीचं सोनं केलं महाराजांनी. महाराज लाल महालात शिरले. साहेब, सगळ्यांना परिचय विषय हा. महाराज लाल महालात शिरले आणि एका सरदारानं पाहिलं. तो सरदार म्हणला, भागो भागो भागो, शिवाया शिवाया, हुजूर शिवाया. शाहिस्ते खान निवांत झोपलेला, कानावर पडलं शिवाया. उठला, निघाला. शाहिस्त्या पुढं, महाराज मागं, शाहिस्त्या पुढं, महाराज मागं. शाहिस्त्यानं उडी मारली, महाराजांनी हल्ला केला, बोटं कापली, शाहिस्त्या फरार झाला. इतिहास इतका संपला नाही. त्या लाल महालामध्ये त्या शाहिस्ते खानाच्या दरबारातली एक पोरगी या सगळ्या धावपळीमध्ये अडकून पडली होती एका पिंपात. आणि शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला ती सापडली. आणि शिवाजी राजाच्या समोर ती स्त्री उभी केली ना, तेव्हा त्या स्त्रीला असं वाटलं की हा राजा सुद्धा बाकीच्या राजासारखं आता माझा उपभोग घेतो की काय. आणि माझा शिवाजी राजा म्हणतो, ताई घाबरू नको, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. म्हणून शाहिस्ते खानानं त्याच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलंय, शिवा दुश्मन को मार सकता है, शिवा किसी को हरा सकता है, शिवा कुछ भी कर सकता है, मगर शिवा किसी भी औरत की तरफ बुरी नजर से देख नहीं सकता. हे शाहिस्ते खानचं वाक्य आहे. शाहिस्ते खान महाराष्ट्रातून गेला, पुन्हा महाराष्ट्रात आला असा इतिहासात संदर्भ नाही, आलाच नाही. पण शाहिस्ते खानाच्या दरबारात पुन्हा एक घटना घडली. असाच सरदार उठला, हुजूर हुजूर हुजूर, मराठों ने हम पे हल्ला बोल दिया है, शिवा के सैनिक आए, तूफान की तरह आए, तूफान की तरह चले गए और जाते जाते हमारे औरत को उठाकर लेकर चले गए. शाहिस्ते खान म्हणला, काफिर, झूठ मत बोल, वो शिवा के सैनिक नहीं हो सकते. नहीं हुजूर, शिवा के ही सैनिक थे. हर हर महादेव कहते हुए आए, जय भवानी जय शिवाजी कहते हुए आए. मैंने अपने आंखों से देखा है, मैंने अपने कानों से सुना है, वो शिवा के ही सैनिक थे हुजूर. वो अपने औरत को उठाकर लेकर चले गए. आणि शाहिस्ते खान काय म्हणतो माहितीये, काळजी करायचं काम नाही. जरी शिवाजी राजाच्या एखाद्या सैनिकानं ही चूक केली असेल ना, तर आपल्या स्त्रीच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, कारण ती शिवाजी राजाच्या दरबारात उभी राहणार आहे. हे शाहिस्ते खानचं वाक्य आहे महाराज. आपल्या राजाबद्दल का म्हणला शाहिस्ते खान असं? का म्हणला? काहीतरी कारण असतील ना. आम्हाला इतिहासामध्ये बी काही काही गोष्टी शिकवल्या, अशा काही काही चुकीच्या गोष्टी बी शिकवल्या. सर जरा मोकळं स्पष्टच बोलतो मी. ते शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगता सांगता आम्ही काही बोलून जातो.
काही म्हणजे काही बोलून जातो. ते एक आम्हाला लहानपणी ते सांगितलं होतं, काय ते एक सुभेदाराची सून होती आणि त्या सुभेदाराच्या सुनाला बघून महाराज म्हणले, अशीच आमची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. साप खोटे हो, हे साप खोटे. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? मी जे सांगतोय ते नीट आहे का? मी काही बी स्टेटमेंट करणार आहे, काही बी स्टेटमेंट करा. मी काय राहुल सोलापूरकर आहे काय? ते दलिंदर छाप टकलं बोललं ना पण 2-4 दिवसापूर्वी, त्याच्यावर बोलू पुढं आपण. शिवाजी महाराज म्हणले पण अशीच आमची माता सुंदर असती. अरे मी मराठीचा विद्यार्थी आहे. अशीच आमची माता सुंदर असती या वाक्याचा अर्थ काय निघतो साहेब? असती म्हणजे आमची माता सुंदर नाही असा अर्थ निघतो ना. आणि मासाहेब जिजाऊ कमी सुंदर होत्या आणि शिवाजीराजा असं स्टेटमेंट करेल? एका मिनिटात सिद्ध करतो. ए पोरा इकडे तू वर ये 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 पट कुणी बी या पटकन. दादा एक माईक दे रे. अरे यार मी काय मारत नाही, इकडे हे हे इकडे. हेल हेल. अरे 2 प्रश्न आहेत फक्त, नाजूक आहेत, तुझ्या गावातले आहेत प्रश्न. इकडे तू ये. हा ये ये ये. अरे ये पटकन, बक्षीस देतो मी, इकडे चल. हा ये. अरे 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 ए झुकेगा नाही साला. चला या पटकन. हा आलं, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. पुन्हा ते म्हणेल वाया नाही था. हॅलो, तुझं नाव काय माय? अभिनव पोपट बुट्टे. तूच उत्तर दिलतस का आता? वा वा, टाळ्या वाजवा एकट्या लेकरासाठी. डेअरिंग आहे अभिनव. आता नीट आहे का माय? घाबरू नको, नीट आहे. तुझ्या गावामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे. हसू नका. कोण येणार आहे? हिरोईन. हिरोईन कळते का तुला? ऍक्टर हिरोईन कळते का? हिरोईन पिक्चर मधली कोणती हिरोईन आवडती तुला? नाव सांग नाही का? तुला माहितीत का नाव? तुला नाव माहितीत का? बरं जाऊ दे. एखादी हिरोईन येणार आहे. आणि आता आज मी आल्याच्या नंतर माझं सगळं नियोजन जसं विनोद भाऊंकडे होतं तसं ती हिरोईन आल्याच्या नंतर तिचं सगळं नियोजन तुझ्या आईकडे. कोणाकडे? आईकडे. भिवू नको. कोणाकडे? आईकडे. आईकडे. आता स्टेजवर मला हे सगळे घेऊन आले इथं, बघितलंस का तू? हा तसं त्या हिरोईनला स्टेजवर तुझी आई घेऊन येणार आहे. कोण घेऊन येणार आहे? आई. हा आई घेऊन येणार आहे. आता न घाबरता उत्तर द्या. हिरोईन तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे बर का? हिरोईन तुझ्या आईपेक्षा काय सुंदर आहे. मग बाळा तू सुंदर हिरोईनच्या पाया पडशील का आईच्या पाया पडशील? आईच्या. नाही रे, हिरोईनच्या पड ना. थांबा, कोणाच्या पाया पडशील? आईच्या. का बरं? आईच्या पाया का पडशील? हिरोईनच्या पडणार नाहीस? कोणाच्या पडशील? टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. जमाय. ते थोडं घाबरलं होतं. माझा इतिहास सांगायची आणि बिंबवायची पद्धत वेगळी असाय. कितवीला आहे अभिनव तो? 3री. 6 आणि 3 9. तुमच्या गावातलं 9 वर्षाचं पोरग, तुमच्या गावातलं 9 वर्षाचं पोरग स्टेजवर येऊन माईक मध्ये म्हणतंय हिरोईन आणि आई सोबत आल्या असताना हिरोईन किती सुंदर असू, मी पाया मात्र माझ्या आईच्याच पडणार. तुमच्या टाळ्या वाजल्या याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अरे हिरोईन किती सुंदर असू द्या, आपल्या आईपेक्षा ती कधीच सुंदर असू शकत नाही. हे जर आपल्या गावातल्या 9 वर्षाच्या अभिनवला कळतंय तर ते माझ्या छत्रपती शिवाजी राजाला कळालं नसेल का? माझा राजा असं नाही म्हणला अशीच आमुची माता सुंदर असती. आहा, याच्यावर वामनदादा कर्डकांचं गीत आहे. वामनदादा कर्डकांनी लिहिलं, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदान नांदत होते हिंदू मुसलमान. आई तू माझ्या आईसारखीच सुंदर आहेस.
कारण जिजाऊपेक्षा जगातली कुठलीच स्त्री छत्रपती शिवरायांसाठी सुंदर असू शकत नाही. शिवरायांनी काय म्हटले ते जरा नीट ऐका. ऐकता ऐकता आम्ही म्हणतो, काय म्हणतो की अशीच आमची माता सुंदर असती. नाही रे, छत्रपती शिवराय जिजाऊपेक्षा दुसरं कोणालाही सुंदर म्हणू शकत नाहीत. जिजाऊ सारख्याच तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहात, हे वाक्य छत्रपती शिवरायांचं आहे. का म्हणला हो शाहिस्ते खान असं? किती स्त्रियांचा सन्मान केलाय शिवरायांनी. पण हल्लीच्या काळामध्ये परिस्थिती बदलत चालली आहे. वर्तमानामध्ये इथे काही भावंड बसलीत. शिवाजी महाराज म्हणजे आत्मसात करायचा विषय. पण दादा जरा मोकळं सांगतो, सध्या शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय झाला. काय म्हणणं आहे तुमचं? शिवाजी महाराज फॅशनचा विषय झाला. शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची, कानात बाली घालायची, बुलेटवर बसायचा, फाट 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 फाट, टपरीवर जायचं, ॲक्शनमध्ये उतरायचं, पुडी घ्यायची. तिकून त्याला म्हणा राजे जय जिजाऊ, जय जिजाऊ, भरले राजन काय जय जिजाऊ. हल्ली फॅशन आली ना. गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकायचा, आली का नाही दादा? गाडीवर शिवाजी राजांचा फोटो टाकायचा, जगदंब टाकायचं, राजे, लय डायलॉग आले, जगदंब, राजे, मराठा शासन, मराठा दरबार, 2 ढाली 1 तलवार. बरोबर. राजे पुन्हा जन्माला आहे. काय आला? एकदा जन्माला आले तेच उपकार फेडणं झालं, पुन्हा कशाला? आणि पुन्हा आले तर पहिला कडेलोट तू हा करतील. टकमक टोकाचा पहिला अधिकारी तूच, कारण तू हे सगळे कुटाने महाराजांना माहिती आहे. राजे पुन्हा जन्माला आहे. फॅशन झाली हो दादा. एक वाक्य सांगू का? माफ करा मला, मी हे जाहीर बोलतोय. काही काही जण गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकतात. टाकला पाहिजे, आपली गाडी आहे. एका गावामध्ये मी या विषयावर बोललो, एक जण म्हणला गाडी माझी, हप्ते मी फेडायलोय, पेट्रोल मी टाकालोय, तुला काय करायचं? मी कोणाचाही फोटो टाकू? टाका ना. 100% गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाका भावांनो. पण मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो, ज्या पोरानं गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकलाय ना, ती गाडी कधीच कुठल्या फालतू ठिकाणी उभी राहिली नाही पाहिजे, कधीच कुठल्या मुलीला कट मारून गेली नाही पाहिजे. ही शपथ घेणं होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाका. एका गावामध्ये मी असं बोललो, ते म्हणला माझी गाडी, माझा हप्ता, मी काही करील, कुठेही उभा करील, कोणालाही कटा हानील. म्हणलं हान ना, तुला काय हाणायचंय ती हान, फक्त एक काम कर, माझ्या राजाचा फोटो काढ आणि तो ह्या आजाचा टाक. फक्त माझ्या राजाचा काढ आणि तो ह्या आजाचा टाक आणि अख्ख्या तालुक्याला कळू दे तू हा आजा काय गुणाचा आहे ते. पण ज्या राजानं स्त्रियांचा सगळ्यात मोठा सन्मान केला, त्या राजाच्या प्रति तुम्हाला चांगली गोष्ट वाटते दादा ही? खरं सांगा मला, आपण काय शिवचरित्रातून शिकलो? काय शिवजयंती जवळ आली की आम्ही टेम्पररी झालो गड्या. माफ करा मला, किती टेम्पररी झालोय आम्ही. शिवजयंती जवळ आली का आमच्या डायलर टोन चेंज होत्या. मॅसेज जरी आला ना तरी तलवारी वाजतात, खळा. फोन जरी आला ना तुतारी वाजते. आणि शिवजयंती झाली क्योंकि तुम ही हो, चालू पुढचा सापाटा तसा. आम्ही टेम्पर असंच आहे आपलं. 15 ऑगस्ट जवळ आला ना लगेच वंदे. ते मी बघितलंय, ते संभाजीनगर राहायला होतो ना, 15 ऑगस्टच्या दिवशी देशभक्ती एवढी उसडून वाहती ना. बुलेटवर काय उभा राहील, इथं काय तिरंगा, इथं तिरंगा काढायची गोष्ट होईल. इथं तिरंगा काढाव का तुम्ही? खरं सांगा, इथं तिरंगा काढा. एकानं इथं तिरंगा काढला आणि त्याला सर्दी झाली. काय बोलायची गरज आहे पुढं? भाऊ मी लय प्रामाणिक माणूस आहे. आता मला जास्त नाही, गेल्या वर्षीचाच अनुभव आहे मला. 17 तारखेला म्हणजे आज वर्षीच मला मॅसेज आता सुरू होते बघा, मॅसेज फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा. ती एक मॅसेज असते 19 फेब्रुवारी पर्यंत. हा मॅसेज एवढा फॉरवर्ड करा की आपला भगवा झेंडा पाकिस्तानात गेला पाहिजे. काय संबंध आहे? संबंध आहे का काही सांगा मला बरं. ज्या अर्थी तुझा मॅसेज पाकिस्तानमध्ये गेलाय म्हणजे तुझी चौकशी केली पाहिजे. पाकिस्तानमध्ये गेला कस काय? वाक्य सांगू, भगवा झेंडा पाकिस्तानामध्ये फडकणं हे भगव्याचं मोठेपण नाही. भगवा झेंडा जिथं आहे ना तिथं पावित्र्यानं फडकत राहणं हे त्याचं आपण भान राखलं पाहिजे. बस. काय भगवं वादळ जयंती जवळ आली,